तर यानंतरच्या मॅचकडे जाऊयात जी दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅशसाठी दोन्ही टीम आपल्या अगोदरच्या मॅच पराभूत झाल्या, त्यामुळे या ठिकाणी विजय नक्कीच महत्त्वाचा आहे. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील विशाल तामोरे दांडी पालघर आणि त्यांच्याबरोबर आहे माहुल मुंबईचे मंगेश वैती. तर गोलंदाजीसाठी सिबान शेख. पहिला बॉल त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, सिबानला मात्र पहिल्याच बॉलवर या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवर धक्का बसतोय. हरी सर, मिस टाइम शॉट। देखिए मैदान में हवा चल रही है और सिब्बान का जो कद है, सिब्बान जो हाइट पर गेंदबाजी करते हैं, अपर कट खेलना चाहते थे। कल हमने जयेश पाटिल को एक बेहतरीन अपर कट खेलते हुए देखा था, लेकिन इस बार जो है शॉट को टाइम नहीं कर पाए और एक आसान सा कैच यहाँ पर दे बैठे विक्रोलियंस के ओपनिंग बैट्समैन। तर थोडीशी रणनीती बदलून या ठिकाणी ऑल मॉन्स्टर मैदानात उतरलेत. मागील मॅचमध्ये मोठ्या रन केल्या, परंतु त्या रनचा पाठलाग झाला, म्हणून एक रणनीती या ठिकाणी बदलली गेली आणि सिबानला सामील करण्याचं किती पहिल्याच बॉलवरती फायदेशीर देखील ठरताना पाहायला मिळत आहे. कारण सिबान गेली 15 वर्ष सिबानला मी पाहतोय. वेगवान गोलंदाज खूप कमी कालावधीसाठी असतात, परंतु सिबान मग अहमदनगर जिल्ह्याला बिलॉंग करतात, पण अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद या बेल्टमध्ये गेली 10-15 वर्ष त्यांचा वेगाचा बोलबाला आहे. मागील काही वर्षात जर पाहिलं तर उमर 11 मधून भारतात आणि भारताबाहेर देखील काही स्पर्धांमध्ये सिबानला आपण पाहिलं. आणि सुरुवात जर पाहिली तर कारगिल, संगमनेर, तदनंतर विकी स्पोर्ट्स क्लब आळे या संघांमधून खेळता खेळता अहमदनगरमधील नामवंत संघ देखील गाजवले. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. फाईन लेगच्या दिशेने या बॉलला टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. अडवला जातोय त्या ठिकाणी बॉल, तोपर्यंत मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि फ्री हिट असणार आहे. ज़रूरत से ज़्यादा ऊंचाई पर गेंद करने का प्रयास था और उसका खामियाजा यहाँ पर देना पड़ेगा। स्कोर हो चला है 3 रन आणि फ्री हिट असणार आहे. नो बॉल आणि ही फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. तर पाहूयात फायदा कशा प्रकारे घेतला जातोय. सिबान बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मंगेश. यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या करवी आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होईल. रन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीकांत खरताळे एका बाजूने आणि एका बाजूने मंगेश वैती. आता दोन्ही टीमने आपल्या रणनीत्या बदलल्यात. पहिली मॅच पराभूत झाल्यामुळे हरीश सर पहा त्यांनी त्यांचे ओपनर्स बदललेत, त्यांनी त्यांचे ओपनर बॉलर्स देखील बदललेले आहेत. नहीं, और कोशिश करते रहना चाहिए। देखिए बदलाव जो है, वन थिंग दैट रिमेन्स कांस्टेंट इज चेंज, ऐसा कहा गया है। चाहे कंपनियों में देखिए, दुकानों में देखिए, मकानों में देखिए, कपड़े पहनने के स्टाइल में बोलिए, रहन सहन में, खान पान में, हमेशा बदलाव होते रहता है और जो बदलाव के साथ चलता है वो आगे बढ़ता है। तो मैं समझ रहा हूँ दोनों टीमों के लिए अब यहाँ पर ये अस्तित्व की लड़ाई है। इसको हारने वाली टीम सीधा टूर्नामेंट के बाहर हो जाएगी। नक्कीच तो इसलिए ये कोशिश है कि कुछ भी करो, साम दाम दंड भेद, लेकिन जीतो। हो, यावेळेला वेग पाहायला मिळाला सिब्बान यांचा. श्रीकांत खरताळे यांच्या विरुद्ध अजूनही शक्ती चषकातील त्या मॅचेस आम्हाला आठवत आहेत, ज्यामध्ये श्रीकांत खरताळे देखील आरसीसी नाशिकमधून आणि सिब्बान देखील एकाच टीममधून खेळले होते. अमोल डुबे त्या संघात पाहायला मिळाले होते, मोहम्मद इम्रान, आणि खूप चांगला खेळ शक्ती चषकामध्ये ज्यावेळेला नाशिक नेहमीच त्यांचा खेळ त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळालाय. यावेळेला बिग हिट केला जातोय. ही ताकद आहे नाशिकची, ही ताकद आहे श्रीकांतची, म्हणजेच बाप्पूची. येतोय बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. क्या खूबसूरत टाइमिंग। देखिए कल एक भी स्ट्रेट सिक्स नहीं लगा, आज राकेश प्रभु, और उसके बाद जो है ये लगभग चौथा स्ट्रेट सिक्स आज हम देख रहे हैं। मतलब उस्मान पटेल देखिए, या फिर आज हमने देखा अभी जिस तरह से ये शॉट को बापू ने खेला है, बापू ने डेफिनेटली बता दिया है कि नासिक के बल्लेबाजों में वही दमखम है जो महाराष्ट्र के किसी भी शहर के खिलाड़ियों में है। नक्कीच नाशिक पाहायला गेलं तर द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या बापूच्या फलंदाजीसाठी देखील तेवढंच प्रसिद्ध आहे. यावेळेला बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. तर बदल म्हणजे पहिल्या मॅच मधील पराभवानंतर बदल करणं गरजेचं आहे. पवार साहेब नेहमी म्हणतात भाकरी का करपली तर ती फिरवली गेली नाही म्हणून, तर ती फिरवणं गरजेचं आहे. दोन्ही टीमने तो प्रयत्न देखील केलाय.
यावेळेला प्रयत्न तर केला फटका खेळण्याचा, सिब्बाने आपल्या जाळ्यात अडकवलंय बापू यांना. एक शेर तर दुसरा सव्वा शेर उत्तर होतं त्या षटकाराचं, सिब्बाने बापूला दिलेलं. अरे सर नहीं, बहुत ही लाजवाब कमबैक, क्योंकि 2 नो बॉल करने के बाद हौसले पस्त हो जाते हैं, लेकिन जो बड़े खिलाड़ी होते हैं वो बहुत जल्दी वापसी कर लेते हैं। और सिब्बान, उनको टीम में इसीलिए लिया गया है कि सिब्बान शेख के अंदर जो कुछ कर गुजरने की चाह है वो साफ नजर आती है। देखिए कितनी बढ़िया गेंद थी, जो हाइट थी उस गेंद की, बल्लेबाज के लिए बैकफुट पर जाकर उसको खेलना लगभग नामुमकिन सा, और एक आसान कैच देकर वापस लौटे। बहुत ही उम्दा विकेट यहाँ पर हासिल किया है ऑल मॉन्स्टर सैंडी एसपी मुंबई ने। चेंजेस त्यांच्या लक्षात आले, चेंजेस का व्हायला पाहिजेत, कारण त्यांच्या लक्षात आलं की 70, 80 आणि 90 हा जो टप्पा आहे ना, त्यांना तो पार करावाच लागणार आहे, तर त्या मॅचेसला तो कलर येणार आहे, तो रंग चढणार आहे आणि त्या मॅचेस होणार आहेत. आता अशा अवस्थेमध्ये हे 50-60ची मॅच एकदम इझी पडणार आहे त्यांना, आणि त्यामुळेच त्यांनी बॅटिंग लाईनअप चेंज केला आहे की आपला स्कोर हा 70+ व्हायलाच पाहिजे, 75+ व्हायलाच पाहिजे, म्हणून त्यांनी चेंजेस केले. नक्कीच दुपारचं सत्र आहे, ठणठणीत ऊन देखील आणि खेळपट्टी देखील जर पाहिलं तेवढीच ठणठणीत आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न यावेळेला. परंतु सिब्बानचा वेग आणि वेगाचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, और तुरंत डिसीजन को रेफर किया है। देखिए सिब्बान ने वहां पर खुशी का इजहार किया, विकेट कीपर ने भी कंफर्म किया कि यस मैंने ले लिया है, लेकिन बल्लेबाज अपने आप से नाराज है और उन्होंने तुरंत तीसरे अंपायर की मदद मांगी है। कॉट बिहाइंड के लिए तीसरे अंपायर की मदद नहीं ली जाएगी, ये बता दिया गया है। तो आई थिंक द गेम विल कंटिन्यू, लेकिन एक बहुत ही अच्छा ओवर। चंद्रकांत, अगर आप देखें तो वापस पिछले 2 मैच में पावर प्ले में जो रन देखने की हमको आदत हो गई थी, मतलब ऐसा कहते हैं ना क्या, हाईवे के ऊपर दौड़ने वाली मर्सिडीज को अचानक अब सर्विस रोड पे आना पड़ा, ऐसी रनों की गति गिर चुकी है। और 11 रन 3 विकेटों के नुकसान पर, 11 रन जरूर बने लेकिन 3 विकेट गिरे हैं। फलंदाजांनी परत यायचं आहे कारण रिव्ह्यू नाही आहे। मंगेश विल हॅव टू कम बॅक, थँक्यू। पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही पाहायला मिळालं, तिसऱ्या 3 विकेट पाहायला मिळतात. चंद्रा सर, रन झाल्यात, 11 रन आल्यात जरूर, पण 3 महत्त्वपूर्ण विकेटही आल्यात. सेम परिस्थिती निर्माण झाली आहे जी पुण्याच्या मॅच चे प्लेयर्स खेळत होते त्यावेळेला पण असंच होतं, 0ला 2 होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपली कलाटणी चेंज केली आणि ते चांगली फलंदाजी केली पेंडकर यांनी. पण आता मात्र जरा वेगळी स्थिती आपल्याला बघायला मिळते आहे की विकेट्स गेल्यात, रन्स झाल्यात पण विकेट्स गेल्यात, आणि ते विकेट्स त्यांना ठेवायला पाहिजेत, तर पुढच्या काही ओव्हर्समध्ये त्यांना ते कामी येतील. एक गोष्ट पाहायला मिळते की सिब्बानला टीममध्ये सामील करण्या पथ्यावर पडलं मी ऑल मॉन्स्टर टीमच्या, आणि त्यांनी 3 विकेट देखील मिळवून दिलेल्या आहेत. परंतु विक्रोलियन्ससाठी देखील एक जबरदस्त टीम आहे, त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे, त्यांच्याकडे ते प्लेयर्स आहेत, रन बनवू शकतात. राकेश प्रभू मैदानावर आले, ज्याने मागील मॅचमध्ये आपली छाप सोडली होती, आणि त्यांची साथ देण्यासाठी अनिकेत राऊत देखील मैदानात फलंदाजीसाठी आले. तर पाहूया येणाऱ्या 5 ओव्हर विक्रोलियन्स विक्रोळी कुठपर्यंत जात आहेत. हे व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रत्येक संघ तुल्यबळ होणं त्यांचा अधिकार आहे, प्रत्येक संघ आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने साईड बनवणं त्यांचा अधिकार आहे. हे व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रोफेशनल, ज्यावेळेला मोठी स्पर्धा असते त्यावेळेला हे आपल्याला पाहायला देखील मिळतं, आणि आज प्रत्येक टीम अधिक ताकदीनिशी उतरल्यात. मग एक खेळाडू तोलामोलाचा आपल्या टीममध्ये समाविष्ट केला गेला आहे, कारण बिग बॅश आहे, या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या टीमची छाप सोडायची आहे, हा इरादा प्रत्येकानेच केला आहे, आणि म्हणूनच की काय या स्पर्धेवर सर्वांच्या नजरा आहेत. तर बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जात आहे. मॅन फ्रॉम रत्नागिरी लांजा सागर कांबळे बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील, ज्यावेळेला SP मध्ये खेळतात त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे, बॉलला कट करण्यामध्ये ते नक्कीच पारंगत आहेत, आणि आता त्याच पद्धतीची गोलंदाजी होते का त्यांच्या समोर जर पाहिलं तर राकेश प्रभू नावाचे एक धडाकेबाज बॅट्समन देखील आहेत. यावेळेला देखील एक चांगला चेंडू सागरकडून पाहायला मिळतोय, चांगली सुरुवात तरी सर सागरची. सागर कांबळे पिछले 2 साल में जो तरक्की की है काबिल तारीफ, मतलब पिछले 2 साल में अगर आप मुझे पूछेंगे तो अंधेरी से लेके बांद्रा के बीच में प्रॉपर्टी के भाव बढ़े हैं और सागर कांबळे का खेल बढ़ा है। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में वो जो उन्होंने हैट्रिक लिया, मेरे ख्याल से वो एक लैंडमार्क था, शारजा जाने का मौका मिला, और मैं समझता हूं कि इस तरह तरक्की करते रहना चाहिए, ब्रिंग अबाउट चेंजेस।
परंतु या वेळेला राकेश प्रभू आहेत त्या ठिकाणी. खराब चेंडू, त्याचा फायदा उचलला आणि दांडी ते मुंबई अंतर याचसाठी कापलं गेलं आहे. हो, बिग बॅश मला खेळायची आणि गाजवायची देखील हे सांगत असताना येतोय षटकार. बिग बैट्समैन, बिग शॉट इन बिग बैश. तर नक्कीच लक्ष वेधून घेत आहेत हे खेळाडू. तर योगेश पेनकर आणि उस्मान यांचा अपवाद जर वगळला, म्हणजे मोजके काही अपवाद वगळला, तर या स्पर्धेवर डावखुरे हाताच्या फलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत तर राहिलंय. या पुढची परिस्थिती काही वेगळी असू शकते, परंतु आतापर्यंतचा जर विचार केला तर डावखुरे हाताच्या फलंदाजांनी ते वर्चस्व गाजवताना पाहायला मिळत आहे. सागर यांच्यावर केला गेला हा हल्ला या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा प्रहार करताना पाहायला मिळाले ते म्हणजे राकेश प्रभू, आणि स्कोर जर पाहिला तर 17वर जाताना पाहायला मिळेल. आजचा दिवस टेनिस क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे, कारण घर बसल्या टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना ही टेनिस क्रिकेटची खमंग मेजवानी बिग बॅश पाहायला मिळते आहे. उच्च दर्जाचं तंत्रज्ञान, त्याचबरोबर लाईव्ह कव्हरेज, या सर्व गोष्टी घर बसल्या त्यांना आस्वाद घेता येतोय. यावेळेला मात्र चांगला चेंडू, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे आणि या चुकीचा फटका जरूर बसतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. एक एक रन महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये, ती तुम्हाला अडवायची असते, ती तुम्हाला वाचवायची असते. आपल्या टीमसाठी ती फायदेशीर असते, कारण कित्येक टीम आपण एका रननी जिंकताना पाहतो आणि हारतानाही सर. नहीं, डेफिनेटली हर रन मायने रखता है. अब वहां पर रोकने का प्रयास जरूर था, लेकिन ग्राउंड शॉट पर राकेश प्रभु पिछले मुकाबले में 11 बॉल 21 रन की पारी हाईएस्ट स्कोरर थे विक्रोलियंस के लिए, और वो उसी लय को बरकरार रखना चाहेंगे. दूसरी ओर अनिकेत राउत, जिनको बल्लेबाजी के क्रम में पदोन्नति दी गई है, वो कोशिश करेंगे कि राकेश प्रभु के साथ मिलकर एक साझेदारी खड़ी करें. विक्रोलियंस को किसी भी कीमत पर 55 से 60 रन बनाने ही होंगे. नक्कीच एक पार्टनरशिप या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरशिप आणि एकेरी दुहेरी धावा काढत राहणं. पहा, सागरने पुन्हा एकदा बॉलला कट केलं, ज्यासाठी सागर ओळखले जातात. अशा प्रकारे जर पाहिलं तर खूप कमी बॉलर्स आपल्याला पाहायला मिळतात मनगटाच्या साहाय्याने बॉलला कट करतात, ते सागर सध्या दाखवतात. ऑलमोस्ट हाफ ट्रैकर, और ये लेग कटर बिल्कुल लाजवाब था. बहुत अच्छा विकेट कीपिंग वहां पर सचिन कदम द्वारा. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एक धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. आणि स्कोर जर पाहिला तर एका धावेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ असताना चंद्रा सर, तुमच्या आयुष्यात देखील असे बरेचसे फलंदाज तुम्ही पाहिले असतील जे एकेरी दुहेरी धावा काढण्यासाठी माहीर होते. अशा काही नावं जरूर आम्हाला ऐकायला आवडतील. नक्कीच नक्कीच. भरत वाघेला होता चुवा, त्याच्यानंतर मंदार गरुडे, प्रेसीचे ओपनर जोडी होती. सुपर सिंगल डबल जबरदस्त. त्यावेळेचा सिंगल डबलचाच तो पार्ट होता क्रिकेटचा. माझ्या पाटील 11 देखील अशी एक टीम होती सिंगल डबल. यावेळेला देखील चांगला चेंडू ऑफ्टमच्या बाहेर या चेंडूला टाकलं गेलं होतं. भाग पाडलं कव्हरच्या दिशेने हा चेंडू खेळण्यासाठी, आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. 2 ओव्हरची समाप्ती होते आणि पॉवर प्ले जो ज्या ठिकाणी रन येण्याची खूप मोठी संधी असते, त्या ठिकाणी 20 रन आल्या, 3 विकेट जरूर गेल्या. चंद्रा सर, कशा प्रकारे पाहता या सुरुवातीला तुम्ही? बॅलन्स मॅच आहे आतापर्यंत तरी. दोघांच्या बाजूने ही मॅच बराबरीला आहे. अजून कुठे वरचढ हा प्रकार ना बॅटिंगचा झाला आहे ना बॉलिंगचा झाला आहे. तर आतापर्यंत तरी ही मॅच बॅलन्स आहे असं दिसण्यात येतं. आणि तुम्ही बॅटिंगचं म्हणालात मगाशी सिंगल डबल, त्याच्यात आणखीन एक जोडी आहे अमित गोलतकर आणि बेड्या, जितेंद्र देवरुखकर. हे पण एक माहीर जोडी होती त्यावेळेला. 19 धावा झाल्यात. थोडीशी चुकी झाली होती. तर 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हरीश सर. डेफिनेटली चंद्रकांत शिंदे जो बता रहे थे, सूरज भंडारी और प्रवीण नायर, प्लेबॉय प्रेसी, तो मैं समझता हूँ वो जोड़ियाँ अलग हुआ करती थी, वो क्रिकेट अलग हुआ करता था. लेकिन मेरा ये मानना है कि जैसे बदलाव के बारे में हमने बात की, आज 1992 के विश्व कप आने तक हमेशा नीचे का क्रिकेट था. मार्क ग्रैडबैच ने स्लॉग हिटिंग की शुरुआत की 96 में. जयसूर्या और कालू वितरना ने उसके ऊपर बड़ी बड़ी मंजिला इमारत बनाई, और फिर उसके बाद जो पिंच हिटिंग की शुरुआत हुई. बट डेफिनेटली वी हैव टू कीप चेंजिंग. हो, सिब्बान बॉलिंगसाठी आलेत. पुन्हा एकदा त्यांच्या वेगाचा बोलबाला जरूर पाहायला मिळतोय. सीमारेषच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. एफर्ट्स जरूर झालेत, परंतु पाहूया दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र या ठिकाणी 3 रन
काढल्या जात आहेत आणि 3 धावांनी धावफलक या स्पर्धेतील पहिल्यांदा अशी घटना घडली आहे ज्या वेळेला 3 धावा धावून पूर्ण काढल्यात. आतापर्यंत षटकार चौकार एकेरी दुहेरी परंतु 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या नव्हत्या आणि त्या या वेळेला घेतल्या गेलेल्या आहेत. मग अनिकेत राऊत आणि त्यांच्या बरोबरने राकेश प्रभू यांच्या माध्यमातून. दूसरी एक चीज चंद्रकांत आप गौर करेंगे कि राकेश प्रभु का जो कद है, मतलब अगर एक आम बल्लेबाज को 22 यार्ड दौड़ने में अगर 20 कदम दौड़ना पड़ता है तो प्रभु को 16 या 17 कदम दौड़ना पड़ता है. वो भी एक फर्क रहा है उस तीसरे रन को पूरा करने के लिए. बरोबर आहे सर तुमचं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 3 धावांनी धावफलक. इकडे विकेट थांबवल्या त्या दोघांनी आणि स्ट्राईक देखील रोटेट ठेवत असताना बॉलवर नजर जमवायची हे नक्कीच प्रयत्न करतायत आणि त्याच वेळेला सिब्बान दोन्ही टीमचे खेळाडू पंचांच्या जवळ कुणी जायचं नाहीये. फेअर डिलिव्हरी. तर बॅटिंगसाठी पुन्हा एकदा राकेश प्रभू सज्ज होताना पाहायला मिळतील. तर सिब्बान आपला वेग घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सिब्बानचा वेग, त्या वेगाला ताकदीने पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद आहे दांडीची आणि ही ताकद आहे पालघरची. मुंबईत दाखवतायत चौकार. क्या खूबसूरत टाइमिंग था, बल्ले के फेस को क्लोज करते हुए स्वाइपिंग द बैट ऑन द बॉल, उस तरह का ये शॉट और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद जाता हुआ 4 रन के लिए. लॉन्ग ऑन का खिलाड़ी जो था वाइड था, प्लेसमेंट फाइन थी और उसने काम किया और 4 बेशकीमती रन जोड़ दिए विक्रोलियंस के स्कोरबोर्ड में. विक्रोलियन्स आता मात्र हळूहळू मात्र डाव बिल्डअप होतोय. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने निघालेत. यावेळेला सिब्बानचा वेग ऑप्टमच्या बाहेर, परंतु बराचसा बाहेर टप्पा होता. पंचांनी हेच हेरलं. युवराज भालेराव त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. वाईड बॉल घोषित केला जाईल. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर जर पाहिला तर जाऊन पोहोचेल 27 धावांवर. ओव्हर नंबर 3 सुरू असताना विक्रोलियन्स विक्रोळी. ऑल मॉन्स्टर एका बाजूला अर्थातच सँडी एसपी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी. ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 नामवंत टीम्स एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. एक मोठी स्पर्धा बिग बॅश 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहत आहोत.
यावेळेला सिब्बांचा वेगा चेंडू, परंतु या चेंडूला पहा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. आणखीन एक जबरदस्त फटका. राकेश प्रभू, चंद्रा सर किती निर्णायक असतील राकेश प्रभू या मॅच मध्ये? राकेश प्रभू चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी मागच्या मॅचला पण खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि आता पण ते रन्स बिल्ड करतायत. आणि मला असं वाटतं की त्यांची ही जी इनिंग अशी चालू राहिली तर नक्कीच ते 75 आणि 80च्या जवळपास नक्की 100% पोचतील. आणि त्यांच्यामध्ये ती कुवत आहे की ते षटकार आणि चौकार मारण्याची ती कुवत त्यांच्याकडे आहे. आणि ते त्यांनी याही अगोदर मुंबई प्रीमियर लीग असू देत, त्याचबरोबरीने DY पाटीलसाठीचं क्रिकेट असू देत किंबहुना दांडी पालघरसाठी टेनिस बॉलचं कित्येक वर्षाचं क्रिकेट असू दे, स्वतःला सिद्ध केलं सातत्याने. आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे, लांबच लांबवर फटके मारण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर काही कलात्मक फटके मारण्याची संयम आक्रमकता या दोन्हींचा समावेश देखील त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच की काय एक निर्णायक भूमिका असेल या मॅचमध्ये, या संपूर्ण डावामध्ये राकेश प्रभू निर्णायक फॅक्टर असू शकतो. परंतु सिब्बान पुन्हा एकदा त्यांना रोखण्यासाठी सज्ज. 3 विकेट घेतल्या सिब्बान यांनी आतापर्यंत. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी आहे 31 धावा. यावेळेला बिग हिट तर केलाय, बॉल हवेत जाईल. सिब्बान चेंडूवर प्रयत्न तर जरूर झाला, परंतु राकेश यांना मिळालं जीवदान. हरीश सर, राकेश प्रभू यांना जीवदान. मैं एक ही चीज यहाँ पर बताना चाहूँगा, साल के 362 दिन चाहिए उतने कैच छोड़ो, लेकिन बिग बैश के 3 दिन कैच मत छोड़ो. कारण ते आज पाहायला मिळालंय. काल योगेश पवार यांचा कॅच सुटला, त्याचे पडसाद मॅचवर पडले. आज थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं योगेश अण्णा यांचा कॅच सुटला, त्याचे पडसाद पाहायला मिळाले. आता पोलार्ड यांचा कॅच सुटलाय, पाहूया त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत का. सिब्बान यांचं कौतुक करावं लागेल. 3 विकेट अगोदरच घेतल्यात, आणखी एक संधी त्यांनी निर्माण केली होती. आपली उपयुक्तता या ठिकाणी सिद्ध केली आहे, आपल्या वेगाच्या जोरावर, आपल्या टप्प्याच्या जोरावर. परंतु चित्रक्षक म्हणजे म्हणून मात्र ती कॅच त्या ठिकाणी सुटली गेली आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अनिकेत राऊत बॅटिंगसाठी सज्ज होतील बिग बॅश मध्ये. ओहो, आक्रमण, हल्ला, काय फटका खेळला गेलाय. या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे आणि अल्ल्याळी गावाचं नाव या मॅचवर सोडताना पाहायला मिळत आहेत. बिग हिट, सिक्सर. अरे सर, क्या जबरदस्त अंदाज में ये लगा छक्का और गेंदबाज हक्का बक्का. जिस तरह से गेंद कब आई और कब मैदान के बाहर चली गई, टच एंड गो वाला 6, और ये 6 ने वाकई में यहाँ पर इस टूर्नामेंट में नई जान डाल दी है. अनिकेत राउत जो कि अब अंपायर के साथ कुछ बात कर रहे हैं, लेकिन आई थिंक इट इज अ फैंटास्टिक वे टू कम बैक इन द मैच फॉर विक्रोलियंस. तर बघता बघता आता या ठिकाणी धावसंख्या आकार घेतली, विकेटही थांबवल्या गेल्या आणि तदनंतर जर पाहिलं तर धावाही येऊ लागलेल्या आहेत. सन्मानजनक स्थितीच्या दिशेने वाटचाल विक्रोलींची सुरू झाली आहे. राकेश प्रभू बहरलेत, दुसऱ्या बाजूला अनिकेत हे आक्रमक झालेत. अनिकेत यांच्याकडे ती नक्कीच कौशल्य आहे, खूप चांगली बॉलिंग करतात आणि वेळेला ज्या ज्या वेळेला संघाला गरज आहे मॅच सुरू ठेवतात आणि तदनंतर आक्रमणही करतात. ही दुहेरी भूमिका ते नेहमीच निभावतात. याही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत का. आणि या वेळेला पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये सिब्बान यशस्वी झाले. 4था धक्का बसतो या ठिकाणी टीम विक्रोलियन्सला आणि 4च्या 4ही धक्के सिब्बान शेख यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. हरीश सर, देखिए सिब्बान 2 ओवर 30 रन 4 विकेट, दूसरी ओर अनिकेत राउत 5 गेंदों में 10 रन बनाकर आउट हुए, और चंद्रकांत पहले 2 ओवर में 19 रन बने और तीसरे ओवर में 19 रन बने. दोनों टीमों के लिए बराबरी का मुकाबला रहा है. सिब्बान शेख थोड़े खर्चीले साबित हुए हैं. मतलब मानो ऐसा है कि कोई शॉपिंग मॉल में गए और अपना डेबिट कार्ड स्वाइप करके आए, लेकिन सामने जो 4 विकेट उन्होंने लिए वो चारों ब्रांडेड विकेट लिए हैं, तो इसलिए शॉपिंग जो है महंगी नहीं पड़ी है. नक्कीच नक्कीच शॉपिंग महंगी नाही पडी आहे, पण खरोखरच त्यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे आणि त्यांना टीममध्ये घेतल्यानंतर त्यांनी विकेट्स काढून दिले आहेत संघाला आणि खरोखर त्यांनी चांगली बॉलिंग करून संघासाठी चांगले 4 बळी त्यांनी घेतलेले आहेत. नक्कीच 4 बळी त्यांनी मिळवलेत, परंतु विक्रोलियन्स सुस्थितीत आहे. चंद्रा सर काय म्हणाल, जी धावसंख्या 38 आहे 3 ओव्हर नंतर, अशाच प्रकारे धावसंख्येचा फ्लो राहिला, आपला काय अंदाज असू शकतो? मगाच मी मॅचेस बघितले, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सगळ्या जगाने बघितल्या की आता आपल्याला ग्राउंडवरती 70-75चा जो प्लस पॉईंट आहे तो मिळवावा लागेल, कारण त्या पद्धतीने जी बॅटिंग होते आहे 70-80-100 कमी पडायला लागलेत, म्हणून किमान फाईट करायला 75 क्रॉस झाले पाहिजे. नक्कीच, कारण विकेट हा फॅक्टर निर्णायक असणार आहे. विकेट गेलेले आहेत परंतु रन झालेले आहेत, तर इकडनं विकेट टिकून ठेवणं आणि रन करणं हे दुहेरी आव्हान जरूर असणार आहे.
त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी दाखल झालेले आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी अगोदरच मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू हे देखील उपलब्ध आहेत. तर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सागर कांबळे यांना आमंत्रित केलं जात आहे. समोर टावर इनकडून मी म्हणेल बॉलिंगसाठी त्यांना आमंत्रित केलं जात आहे. तर पाहूया बिग बॅश, एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला होती. कारण इकडे निवड होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर एखादा खेळाडू जर निवड झाली तर तो आवर्जून सांगतो अरे आमच्या विभागातील एखादा खेळाडू खेळतो. जसं मी काल सांगितलं की भावेश नावाचा खेळाडू आमच्या भटवाडीतील एकमेव खेळाडू होता जो बिग बॅश खेळला. असं प्रत्येकासाठी असेल. कुणाच्या तालुक्यातील एखादा खेळाडू आला असेल, कुणाच्या जिल्ह्यातील खेळाडू एखादा आला असेल, कुणाच्या विभागातील एखादा खेळाडू असेल. परंतु इकडे खेळायला मिळणं ही मोठी गोष्ट आहे. कुणाला इकडे संधी मिळत नाहीये. प्रत्येकाने आपला बेस्ट दिला असेल आणि त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट आणि त्यानंतर बिग बॅशमध्ये निवड होणं खूप मोठी गोष्ट आहे. चंद्र खरं आहे चंदू, जसं आरके खेळल्यानंतर सगळ्यांना वाटायचं की आम्ही खूप मोठं क्रिकेट खेळलो. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडासा कट करण्याचा प्रयत्न सागर यांचा झाला होता. आपलं क्षेत्र सोडलं होतं, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, ओळखलं लगेच बॉल थोडासा पाठी आहे आणि त्याला पॉइंटच्या दिशेने ढकलला. नहीं, बहुत सेंसिबल बैटिंग चल रही है. राकेश प्रभु का छठे ओवर तक नॉट आउट रहना बहुत ज़रूरी है, क्योंकि राकेश छठे ओवर तक नॉट आउट, स्कोर 60 को डेफिनेटली टच करेगा. सो राकेश का विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा ऑल मॉन्स्टर्स एनडीएसपी मुंबई के लिए. दूसरी ओर विक्रोलियंस मुंबई के लिए राकेश प्रभु ये ऑक्सीजन है, ये प्राणवायु है. जब तक राकेश है तब तक जो उनका अभियान है वो बहुत अच्छे से आगे बढ़ते रहेगा. यावेळेला पवित्रा तर जरूर घेतला होता आक्रमकता दाखवण्याचा, परंतु मोठा फटका त्याचा कन्वर्ट करू शकले नाही. एकाच बॅटची कडा घेतली गेली, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्कोर जर पाहिला तर आता मात्र 1 पुढे जाईल. 40 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. चंद्रा सर, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बॅटिंग साईडने की जरी तुमचा स्कोर 70, 75, 80 जरी पोहोचला तरी ह्या विकेटवरती 90, 100 आताच झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सावधानी बरकतायला लागणार आहे. जरी एवढा स्कोर केल्यानंतर तर तुम्हाला त्या पद्धतीने खेळावं लागणार आहे. नक्कीच त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागणार आहे, कारण ही आहे बिग बॅश. इकडे तुम्हाला बिग परफॉर्मन्स दाखवावाच लागणार आहे प्रत्येकाला. जसा योगेश पेनकर यांनी दाखवला, जसा योगेश अण्णा चौधरी यांनी दाखवला, काल विश्वजित ठाकूर यांनी दाखवला, काल सुमित ढेकळे यांनी देखील तो परफॉर्मन्स दाखवला. त्यावेळेला थोडासा कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याला हळूवार पद्धतीने ढकललाय आणि धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र यशस्वी होताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय हरीश सर. यस, मेरे ख्याल से दोनों बल्लेबाज थोड़ा सा सेटल्ड होकर खेलने का प्रयास कर रहे हैं. चौथा ओवर है, उन्हें पता है कि थोड़ा एक रुक जाते हैं. कभी कभी वेट एंड वॉच वाला, देखो और राह देखो वाला जो क्रिकेट है वो इस वक्त चल रहा है. लेकिन आखिरी जो 12 गेंदें जब बचेंगी, मैं समझता हूं कि वो अपना सर्वश्रेष्ठ क्रिकेट दिखाने का प्रयास करेंगे. ओह, बिग हिट केला जातोय राकेश प्रभूच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि या बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. स्टैंड एंड डिलीवर, हाई एंड हैंडसम, हाई लॉन्ग एंड स्ट्रांग, ये राकेश प्रभु की पहचान है. देखिए उनका बल्ले का फॉलो थ्रू देखते ही बन रहा था. और इस तरह के ऊंचे कद के कद्दावर क्रिकेटर जब बल्लेबाजी करते हैं उसको देखने का एक अलग मजा होता है. आसमान में जाती हुई गेंद को भी जाते जाते गाना गुनगुना रही होगी सलमान खान की फिल्म का, जग घूमया थारे जैसा ना कोई राकेश प्रभू. क्या बात आहे. राकेश प्रभू आपल्या फलंदाजीचे रंग दाखवत असताना आता जर पाहिलं तर मॅचची सूत्र स्वतःच्या हातात घेतलेली आहेत आणि 47 वर आपल्या टीमची धावसंख्या चौथी ओव्हर सुरू असतानाच पहा, आज पहिली मॅच वगळता बाकीच्या मॅचेसमध्ये सर रन झालेले आहेत. आणि परिस्थिती कशी असो, याही वेळेला पहा विक्रोलियन्स सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या होत्या, त्यातून ते सावरले. त्याचं कारण म्हणजे राकेश प्रभू आणि अनिकेत यांच्यातील झाली पार्टनरशिप, थोडीशी इनिंग बिल्डअप केली आणि आता ही आक्रमणाची वेळ आहे. तर पाहूया कशा प्रकारची आक्रमणं केली जात आहेत. 47 धावा तर धावफलकावर लगावल्या गेल्यात. हो, यावेळेला बॉल थोडासा कट होताना पाहायला मिळतोय आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने कट या ठिकाणी घेताना पाहायला मिळाला आणि राकेश प्रभू जे मात्र जबरदस्त बॅटिंग करत होते त्यांना मात्र या हळूवार पद्धतीने येणार आहे आणि कट झालेल्या बॉलवर माघारी परतावं लागतंय. धक्का बसतो विक्रोलियन्सला. फुटवर्क नहीं था. राकेश प्रभु ने अभी अभी स्टैंड एंड डिलीवर शॉट खेला था और शायद इसलिए उनके जो पैर है
उसमें वो बिजली की स्फूर्ति नजर नहीं आ रही थी, और ऐसे में गेंद को काटते हुए सचिन कदम के हाथ में एक और बेहतरीन कैच आता हुआ। विकेट कीपर के लिए कैच दिखने में आसान होते हैं, लेकिन लपकने उतने ही जिम्मेदारी भरा काम होता है। देखिए किस तरह ये विकेट लिया, थोड़ा दूर खेले शरीर से, और नीलेश ने अपने घुटनों पर झुकते हुए, उन्होंने पिछले कुछ दिनों में अपना वजन कम किया है, और कम वजन का क्या फायदा हो सकता है ये सचिन कदम दिखाते हुए, ही इज लुकिंग मोर फिट, ही इज लुकिंग मोर फ्लेक्सिबल, ही इज लुकिंग मोर अजाइल। तर महत्त्वपूर्ण ही विकेट तेवढीच निर्णायक असणार आहे सर, कारण ते चांगली बॅटिंग करत होते, त्याच वेळेला आउट होणं प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावर पडू शकतं, कारण चौथी ओव्हर सुरू आहे। 47 रन म्हणजे समाधानकारक स्थितीमध्ये जरूर आहेत, परंतु विकेट माघारी परतली आणि यावेळेला मात्र शशिकांत कदम बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल। लांबवर बॅटिंग लाईनअप आहे विक्रोलियन्सकडे आज। नहीं, और प्रीतम बारी और शशिकांत कदम दोनों के पास जो स्ट्रोक की रेंज है, अभी भी मैं समझता हूं उनके पास 13 गेंदे हैं। 13 गेंदों में चंद्रकांत अगर वो 25 रन भी बनाते हैं यहां से, 13 बॉल में 25 अगर वो ट्राई करें तो हो सकते हैं, एंड दैट शुड बी अ फाइटिंग स्कोर। यावेळेला शशिकांत यांच्या विरुद्ध एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला। या अगोदर थोडासा कमी गतीने, यावेळेला थोडासा वेगात आणि थोडासा कट होणारा, उसळी घेणारा आणि अगदी अक्षरशः विकेट किपरच्या हातात जाणारा चेंडू पाहायला मिळाला। शशिकांत जागेवर थांबले गेले। 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे। हरीश सर 47 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत। जी, पहले 2 ओवर में अगर स्कोर देखें तो 19 था, और उसके बाद वाले 2 ओवर में अगर आप देखने जा रहे हैं तो 28 रन उन्होंने बनाए हैं। पिछले ओवर में महज 9 रन आए हैं, लेकिन अभी जो आखिरी 12 गेंदें बची हैं उसमें प्रीतम और शशिकांत दोनों को साथ में मिलजुल कर रन बनाने होंगे। ऑल मॉन्स्टर सैंडी एसपी ने अब तक अच्छा काम किया है। यकीन जानिए, सिब्बान ने अकेले 4 विकेट लिए हैं, जो बाकी के गेंदबाजों के लिए एक प्रोत्साहन है कि अगर सिब्बान कर सकता है तो हमें करना होगा। तो मेरे ख्याल से ऑल मॉन्स्टर्स के लिए भी एक आदर्श स्थिति है कि 12 गेंदों में हम अगर 13 रन देते हैं तो 60 का टारगेट आ जाएगा, जो हमारी टीम कर सकती है। तो ऑल मॉन्स्टर्स की कोशिश रहेगी कि चौका छक्का न दें, सिंगल डबल जा सकते हैं इतने मैदान की भौगोलिक परिस्थितियों को देखते हुए। दूसरी ओर विक्रोलियंस को चाहिए कि अब तक जो हो गया उसको भूल जाओ, मानो ये 2 ओवर का मैच है, और 2 ओवर में जो करना है हमको सब कुछ करना है। नक्कीच तो प्रयत्न सर या ठिकाणी या दोन्ही संघांचा असणार आहे, कारण येणाऱ्या 2 ओव्हर क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, प्रत्येक बॉल महत्त्वाचा असतो, प्रत्येक ओव्हर महत्त्वाची असते। तोच प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे। आपल्या टीमसाठी धावा बनवायचा आहे एकमेव लक्ष्य फलंदाजासाठी असतं, आपल्या टीमसाठी धावा वाचवणं हे लक्ष्य गोलंदाजासाठी असतं। ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील। बिग बॅश सारखी मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये आहे, मग भारतात आणि भारताच्या बाहेर देखील या स्पर्धेच्या चर्चा सुरू आहेत सध्याच्या घडीला। राहुल जोगाडिया यांच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये बॉलिंगसाठी। यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, राहुल जोगाडिया बॉलिंगसाठी आले आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन, यश मिळतंय त्यांना। देखिए, अब यहाँ पर स्ट्रेट 6 मारना खतरे से खाली नहीं था, उन्होंने कोशिश की, और मेरे ख्याल से यही एक वजह है कि उनको अपना विकेट देना पड़ा। प्लेड अवे फ्रॉम हिज बॉडी, और एक दर्शनीय कैच वहां पर, और यहां पर बड़े विकेट का पतन। तर विकेट हा फॅक्टर देखील तेवढाच महत्त्वाचा आहे सर, मी या ठिकाणी नक्कीच सांगेल, कारण एक विकेट माघारी परत आहेत। तर बॅटिंगसाठी ऋषिकेश वैद्य बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील। प्रीतम बारी माघारी परत आहेत। पहा, चांगला प्लॅटफॉर्म सेट झाला होता आणि तदनंतर आता विकेट एकामागोमाग एक जाऊ लागलेल्या आहेत। त्या या ठिकाणी विकेट थांबवणं गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे अजूनही 11 बॉल आहेत, त्या 11 बॉल तुम्हाला खेळणं गरजेचं आहे। एक अशी स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना आपण परवानगी दिलेली नाहीये मैदानात येण्याची, आणि प्रेक्षकांनीही आमची विनंती मान्य केली आहे आणि घरी बसूनच या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण अजून काही महिने असंच क्रिकेट चालणार आहे। एक अशी स्पर्धा ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गाजावाजा नाही, कुणाचं स्वागत नाही आणि कुणाचं सन्मानही नाही, अशी एकमेव स्पर्धा पाहायला मिळेल, जी स्पर्धा क्रिकेट केंद्रित आहे, म्हणजे फोकस केवळ क्रिकेटवर, अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच की काय, या स्पर्धेची कीर्ती पहिल्याच पर्वात जर पाहिलं तर सर्व या स्पर्धेचं सर्व चारी बाजूने कौतुक होताना देखील पाहायला मिळत आहे। अतिशय चांगलं क्रीडांगण, एवढ्या सुंदर मैदानात कुणाला नाही वाटणार की आपण मैदानात खेळावं। त्याचबरोबर जर पाहिलं तर जास्तीत जास्त कॅमेऱ्यानेची लाईव्ह चित्रण, त्याचमुळे की काय ही स्पर्धा सर्वांचं आकर्षण देखील झाली आहे। राहुल,
याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, नो बॉल पंच घोषित करतायत. चेंडू हवेत आहे, एक धाव तर घेतली गेली आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न ऋषिकेश वैद्य यांच्याकडून केला जातोय. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळेल आणि धावांचं अर्धशतक लगावलं जात आहे विक्रोली टीम कडून. ऋषिकेश वैद्य, ऋषी वैद्य टेनिस क्रिकेट मधील एक दादा फलंदाज, दादा या नावानेच ओळखले देखील जातात. ओहो, फटका तर खेळला गेलाय. ऋषिकेश केशव वैद्य यांच्याकडून मारलेला एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी या ठिकाणी मिळणार आहे. चौकार लगावला जातोय ऋषिकेश वैद्य यांच्याकडून. जिस वक्त गेंद ने टप्पा खाया उसके ऊपर 4 रन की मोहर लग चुकी थी. जिस अंदाज में खेला, देखिए एक तो उनका तिरछा स्टांस, अच्छी पोजीशन में आए और फिर बल्ले को स्वाइप करते हुए खेल दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. बहुत अच्छा हैंड आई कोऑर्डिनेशन ऋषिकेश वैद्य का. और दोनों एक टीम से एक साथ एनडीएसपी के लिए भी बहुत बार खेल चुके हैं और राहुल जोगड़िया की गेंद को अच्छा पढ़ लिया था ऋषि वैद्य ने और ये 4 रनों का स्वागत किया जाएगा. 54 पर 6. ओहो, दादाची दादागिरी, नाव आहे ऋषिकेश केशव वैद्य, मॅन फ्रॉम गोरेगाव. जबरदस्त हिट. एक और तगड़ा शॉट, स्कोर हो गया 60. अब आएगा असली मजा, क्योंकि विक्रोलियंस ऐसा लग रहा था कि ये मुकाबले में रन्स नहीं बना पाएगी. ऐसे में ऋषि वैद्य ने 2 बॉल में 10 रन बनाकर ये दिखा दिया, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट. हो, ऋषिकेश वैद्य यावेळेला जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला जातो. धावसंख्या 60 वर जाताना पाहायला मिळते आणि प्रत्येक टीम कशा प्रकारे सज्ज होत आहेत ते देखील या ठिकाणी आपण पाहतोय. राहुल यांच्या विरुद्ध आक्रमकता दाखवली ऋषिकेश वैद्य यांनी या स्पर्धेतील. 200 वा डॉट बॉल आमचे स्कोरर आहेत, प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ठेवतात. या स्पर्धेत आतापर्यंत 200 डॉट बॉल गेलेले आहेत. यावेळेला राहुल टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण दिलंय आणि पंचांनी ते झेरलं. हा व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळेल. ऋषिकेश वैद्य, काय कामगिरी अमृत 11 या व्यावसायिक संघासाठी, काय दैदिप्यमान कामगिरी त्यांनी केली आहे. यावेळेला जर पाहिलं तर पंच नो बॉल घोषित करतायत. आणि नो बॉल घोषित केला जातोय आणि फ्री हिट देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पाहूया एकाच षटकात आणखी एकदा. राहुल जोगड़िया थोड़ा सा आगे चले गए थे, जो पीछे से हवा बह रही है शायद उसके साथ उनका जो बॉडी है, एरोडायनेमिक्स जो सिखाया जाता है स्टूडेंट्स को, थोड़ा आगे निकल गए और यहाँ पर ये जो बॉल है बहुत निर्णायक रहेगी विक्रोलियंस के लिए. बहुत ही बेहतरीन एंगल बनाया था वहां पर. क्या कोण बनाकर गेंदबाजी कर रहे राहुल जोगड़िया, और ये कोण जो है ये वाकई में उनके काम आ रहा है और उनकी टीम ऑल मॉन्स्टर्स के लिए काम में आ रहा है. बहुत ही बढ़िया हाफ ट्रैकर बॉल और जो कोण था लाजवाब. पुन्हा एकदा राहुल बॉलिंगसाठी सज्ज होतील. यावेळेला कव्हरच्या दिशेने फटका खेळला जातोय. सीमा रेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ जरूर या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ऋषिकेश वैद्य पहा, 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेला आणि 3ऱ्या पंचांकडे देखील हा निर्णय पाठवण्यात आलेला आहे. ऋषिकेश वैद्य 3ऱ्या धावेचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला. तर कित्येक खेळाडूंचे आयडॉल आहेत ऋषिकेश वैद्य, कारण त्यांची बॅटिंग फॉलो करतात कित्येक खेळाडू. गेली कित्येक वर्ष एनडीएसपी साठी देखील क्रिकेट खेळलेले आहेत आणि म्हणूनच की काय एक आदराने टेनिस क्रिकेट जगतामध्ये ऋषी वैद्य हे नाव घेतलं जातं. क्रिकेट की टेक्निक की अगर बात की जाए तो ऋषि वैद्य इज अ कंप्लीट बैट्समैन एंड वेरी इंटेलिजेंट बैट्समैन. सिचुएशन को देखकर करने वाली बल्लेबाजी अगर सीखनी है देन ऋषि इज द बेस्ट एग्जाम्पल. तो यहां पर तीसरे अंपायर की मदद ली गई और फिजियोथेरेपिस्ट हमारी जो डॉक्टर हैं उनसे मैं प्रार्थना करूंगा वहां पर पहुंच जाएं. आउट दिया गया है 3rd अंपायर द्वारा, तो आउट होकर वापस लौटना पड़ेगा. शशिकांत कदम ये वापस आ रहे हैं, शायद उनके बाएं हाथ में जो उनका मेन हाथ है
वहां पर चोटिल होते हुए, और ये चोट नए बैट्समैन के रूप में भेज रही है प्रज्योत अंभीरे। वापस उनको लेकर आते हुए लकी सिंह। शशिकांत वापस लौटते हुए, और अभी भी जो खेल बचा है, चंद्रकांत 5 ओवर 64 रन 7 विकेट, नॉट अ बैड स्कोर। क्योंकि अगर आप देखें पहले 2 ओवर में 19 रन बने, उसके बाद वाले 2 ओवर अगर आप देखते हैं तो 28 रन बने, और पिछले ओवर में अगर आप देखते हैं तो 17 रन बने हैं, जो बहुत बड़ी बात है। राहुल जोगड़िया का जो ओव्हर है खर्चीला रहा है। नक्कीच रन आल्या या ओव्हरमध्ये, जे एक षटक पाहिजे होतं धावांचं, आणि आता ऋषिकेश वैद्य लयमध्ये आले, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे सर. आणि याही पुढे जर कधी 10-15 रन आले तर एक आपल्याला चांगली मॅच अपेक्षित असू शकते. ऋषी वैद्य 14 रनवर खेळतायत, 7 बॉल त्यांनी खेळले, 14 धावा त्यांनी त्या ठिकाणी काढल्या गेल्या. तर खूप मोठ्या उपलब्धी, सुप्रीमो चषकाची मॅन ऑफ द सिरीज असेल, जुन्नर प्रीमियर लीगचं विजेतेपद असेल, अशा अनेक उपलब्ध्या ऋषी वैद्य यांच्या आहे, आणि त्यांना थांबवण्यासाठी बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. जावेद कुरेशी यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. महत्त्वपूर्ण षटक आहे. या ओव्हरमध्ये किती म्हणजे समाधानकारक स्थितीत आताही आहेत, परंतु शेवटची ओव्हर ती मग 10ची असणार, 15ची असणार किंवा 10 पेक्षा आतमधली असणार, हे महत्त्वाचं आहे सर. आखिरी ओवर बहुत मायने रखता है क्रिकेट में। देखिए, शुरुआत कोई याद नहीं रखता, चाहे कोई 100 मीटर की रेस हो, कोई नाटक हो, कोई फिल्म हो, या क्रिकेट मैच हो, इट इज द लास्ट ओवर दैट सेट्स द स्टेज। और जावेद कुरैशी को आखिरी ओवर दिया गया है। उनके सामने बहुत ही मशहूर और मारूफ बल्लेबाज ऋषि वैद्य तैयार। ओहो, या ठिकाणी मात्र ऋषिकेश वैद्य आपल्या फलंदाजीचे रंग दाखवत असताना, मुंबईच्या फलंदाजीचा क्लास दाखवत असताना ऋषिकेश केशव वैद्य, दादाची दादागिरी। रनों की पाठशाला, मस्ती की पाठशाला, ऐसा आप कह सकते हैं। बड़े मस्त अंदाज में खेल रहे हैं, नथिंग टू लूज। सबसे बड़ी बात है क्रिकेट में कही गई है, एंजॉय द कंडीशंस। आप अपनी चाल को एंजॉय कीजिए, घास की जो महक है, खुशबू है, उसको एंजॉय कीजिए, जो हवा बह रही है उसको एंजॉय कीजिए, क्योंकि आपकी चाल, हवा और जो महक है ये आपसे कोई छीन नहीं सकता, ये कुदरत की देन है। और ऋषिकेश वैद्य यहाँ पर प्रकृति की गोद में अपनी बल्लेबाजी का आनंद उठाते हुए नजर आते हुए। मुंबईच्या टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न, स्वप्नाचं नाव ऋषिकेश वैद्य, आणि या ठिकाणी आपल्या फलंदाजीचे रंग उधळत असताना 70 धावा झालेल्या आहेत, 7 विकेट माघारी परतलेले आहेत. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा क्लास, कलात्मकता यांचा संगम पाहायला मिळाला. डोळ्यांची पारणं फेडणारा फटका हरीश सर. देखिए, कोई भी क्षेत्ररक्षक को अपनी जगह से हिलने नहीं दिया। मतलब वही बात है, अगर किसी ने हिलने की कोशिश की तो भून कर रख दूंगा, ढाई ढाई ढाई, और ये चौका। तर मी तर म्हणेल, ऋषिकेश वैद्य नावाचं टेनिस क्रिकेट मधील एक विद्यापीठ आहे, एक फलंदाजीचं युनिव्हर्सिटी आहे, आणि त्या युनिव्हर्सिटीचे धडे सध्या देताना पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश वैद्य स्वतः प्राध्यापक देखील आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 9 चेंडूमध्ये 24 धावा, आणि मैदानात सुरू आहे बिग बॅश मध्ये दादाची दादागिरी. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जाईल. 74 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे, आणि या मॅचमध्ये ज्याप्रमाणे ऑल मॉन्स्टर SP एका वेगळ्या रणनीतीने उतरली, तशीच दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विक्रोलिन्स देखील एका वेगळ्या रणनीतीने उतरली आहे, आणि दोघांच्याही रणनीती आतापर्यंत सक्सेस झालेल्या आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळी ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, सोडून दिला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल. 74 वर धावफलक आहे, आणि नक्कीच थोडेसे उशिरा बॅटिंगसाठी जरूर आले, परंतु त्यातही त्यांनी आपली चमक दाखवली आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान. 74 धावा धावफलकावर आहेत. 6 ओव्हरच्या या मॅचेस, सर्वच्या सर्व मॅचेस 6 ओव्हरच्या या स्पर्धेमध्ये बिग बॅश. पुन्हा एकदा दादाच्या बॅटमधून, म्हणजे ऋषी वैद्य यांच्या बॅटमधून फटका निघाला, आणि या फटक्याला मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाठवलं जात आहे. दादा थांबलेत म्हणजे ऋषी वैद्य आउट झालेत. और कैच देखिए, उनके सबसे बड़े फैन श्रेयस इंदुलकर के हाथ में गया है। और ऋषिकेश वैद्य की जो पारी है ये आज भी दर्शाती है
कि आपको हिम्मत नहीं हारनी है, कीप फाइटिंग, यू हैव टू कीप परफॉर्मिंग। एक बेहतरीन पारी खेलकर वापस लौट रहे हैं विक्रोलियंस। अगर इस मैच में फाइटिंग कर पाती है दूसरी पारी में तो दैट इज ओनली बिकॉज ऑफ राकेश प्रभु एंड ऋषिकेश वैद्य's इनिंग्स। देखिए क्रीज के कोने से गेंद आई, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड पर लिया और क्या बेहतरीन कैच लिया गया श्रेयस इंदुलकर द्वारा। क्रीज में डीप चले गए थे और ये नुकसान, बहुत ही बढ़िया कैच। जावेद को देर सवेरी क्यों न हो सफलता मिली है, जो अच्छी बात है ऑल मॉन्स्टर्स सैंडी एसपी मुंबई के लिए। पहिल्या 2 बॉलवर रन जरूर आले हरीश सर, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जावेद यांच्याकडून विकेटही काढण्यामध्ये ते यशस्वी झाले. तर पाहूया या डावाचा शेवट कसा होणार आहे. तर कौतुकास पात्र या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एक नवीन पायंडा देणारं, एक नवीन शिस्त दाखवणारं, एक नवीन आयोजन दाखवणारं हे आयोजन, या सर्व गोष्टी नक्कीच टेनिस क्रिकेट जगताला दाखवून देणाऱ्या अशाच ठरलेल्या आहेत. तर प्रज्योत अंभिरे स्ट्राईकवर एक वेगवान जलदगती गोलंदाज ही त्यांची ओळख आहे. मोक्याच्या क्षणी बॅटिंग हे देखील करतात. तर पाहूया प्रज्योत अंभिरे सज्ज होत आहेत बॅटिंग करण्यासाठी. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जावेद कुरेशी मुंब्रा. बिग बॅश यावेळेला लोड फुल टॉस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पाहूया गॅप मध्ये बॉल जाणार का. तर हो, हा बॉल गॅप मध्ये जातोय, येणार चौकार. सीमारेषेच्या बाहेर हाही बॉल पाठवला जातोय 4 धावांसाठी. विक्रोलियन्स बघता बघता एका सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचली आहे. म्हणजे 78 रन झालेले आहेत. 79 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ज्या वेळेला ऑल मॉन्स्टर्स म्हणजे सँडी एसपी उतरतील त्यांना 79 धावा बनवाव्या लागतील. चांगले गोलंदाज विक्रोलियन्सकडे देखील आहेत, चांगले फलंदाज ऑल मॉन्स्टर्सकडे देखील आहेत. म्हणजे एक चांगली मॅच या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असणार आहे. पहा काय नजारा दिसतोय. हे मैदानाचं जे दृश्य आहे प्रत्येकाला पाहावंसं वाटेल, परंतु प्रेक्षकांना आमची कळकळीचं आव्हान असेल, ज्यांनी आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलंय याही पुढे करा. आपण या मॅचेसचा, या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घ्या. आम्ही उत्तम लाईव्ह कव्हरेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, त्याचबरोबर या मॅचचं धावतं वर्णन पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहोत. तर आपण या मॅचेसचा आनंद घर बसल्या घ्या. एक उच्च दर्जाची स्पर्धा 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश आपण पाहताय. हायलाइट्स या मॅचच्या क्षणचित्र तुम्ही पाहू शकता. कशा प्रकारे सुरुवात झाली होती. आक्रमकता दाखवताना पाहायला मिळाले फलंदाज. काही फटके राकेश प्रभू यांनी लगावले मोठमोठे. राकेश आणि अनिकेत यांच्यात जी पार्टनरशिप झाली त्यामुळे डाव बिल्डअप झाला. आणि तदनंतर जर पाहिलं तर ऋषिकेश वैद्य डावाच्या शेवटी येऊन या खेळीला साथ चढवण्याचं काम ऋषिकेश वैद्य यांनी देखील केलं. अशा प्रकारे हा पहिला डाव या ठिकाणी सिब्बांच्या 4 विकेट हेही डावाचा नक्कीच वैशिष्ट्य पाहायला मिळालं. राकेश प्रभू यांची ताबडतोड अंदाजमधील बॅटिंग हेही या डावाचं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. उत्तरार्धात जावेद कुरेशी यांच्याकडून चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, हेही या डावाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. तर या मॅचच्या दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा घेऊन जाईल आमचे मार्गदर्शक आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरिजी पंड्या सर, ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी प्रेक्षकही आणि आम्हीही आतुर असतो.
सुस्वागतम। आप तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत करते हैं 70-70 द्वारा प्रस्तुत मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश के मुकाबला नंबर 4 में। दोस्तों आज पूल बी और पूल सी के मिलाकर 10 मैचेस खेले जाने हैं, जिसका ये चौथा मुकाबला इस वक्त आप देख रहे हैं। ये मैच के बाद बी ग्रुप का आखिरी मुकाबला होगा और फिर सी ग्रुप की शुरुआत होगी। कल हमने देखा कि दो टीमों ने सुपर 6 में प्रवेश किया है ग्रुप ए से, वो है 11 वॉरियर्स भारत और इंडो राइडर्स येनबू सऊदी अरेबिया। इंडो राइडर्स येनबू सऊदी अरेबिया दूसरे नंबर पर है A2 और वहां रायगढ़ टीम खेल रही है, जबकि 11 वॉरियर्स भारत जो A1 ग्रुप टॉपर है उसमें विनर स्पोर्ट्स नालासोपारा की टीम को आप देख रहे हैं। मैच का बॉल दिया जाए प्लीज। मैच के 2 बॉल चाहिए। आज जो हमने देखा उसमें साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी ने अपने दोनों मुकाबले जीतकर सुपर 6 में ग्रुप को टॉप किया है ग्रुप बी में। और ग्रुप बी से दूसरी टीम कौन सी होगी उसका फैसला अगले 1 से सवा घंटे में हो जाएगा। ये मुकाबले में जीतने वाली टीम अगले पड़ाव पर उनको मुकाबला करना है JBL कांद्रा कोलकाता उमर 11 से, और ये मुकाबला हारने वाली टीम जो है उसके लिए मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश समाप्त हो जाएगा। हमारे साथ विशेषज्ञ के रूप में जुड़ चुके हैं राहुल 11 के कैप्टन और माजी क्रिकेटर चंद्रकांत शिंदे, और मेरे दाईं ओर हमारे साथ एक्सपर्ट कमेंट्री के लिए जुड़ चुके हैं कुणाल दाते, और हमारे स्कोरर आज उमेश। कल हमारे साथ कंचन पालकर थे जो वापस कल हमारे बीच रहेंगे, लेकिन स्कोरर की दुनिया भी एक अलग है कुणाल। कमेंटेटर अनेक, स्कोरर एक, क्योंकि कोई भी प्रतियोगिता में दरअसल आप देखेंगे तो स्कोरर एक होता है और उसको बहुत सारा मल्टीटास्किंग करना होता है। और आप जैसे हमारे और भी बाल सुब्रमण्यम जैसे हमारे कुछ मित्र हैं जो स्कोरिंग भी कर लेते हैं, तो कभी कभी आप लोगों की भी हमें मदद मिल जाती है, और उसके लिए मैं आज दिल से ऐसे कमेंटेटर जो स्कोरिंग भी कर सकते हैं उनको मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। अगदी बरोबर आहे हरीश सर। आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला कॉमेंट्री शिकत होतो त्यावेळेला स्कोरिंगच करत होतो, त्यामुळे स्कोरिंग मधले जे काही बारकावे आहेत ते अगदी लक्षात येतात। आणि त्यामुळे काल कांचन पालकर यांना ब्रेक देण्यासाठी एक मॅच जवळपास स्कोरिंगची भूमिका पार पाडली, आणि आज देखील तेच करण्याचा प्रयत्न करेन ज्यावेळेला उमेश भोईर यांना ब्रेक हवा असेल या मैच मध्ये। डेफिनेटली। और देखिए स्कोरर और कमेंटेटर की भी एक जोड़ी है, और ये साथ में कोऑर्डिनेशन में काम करती है, तब जाकर हम आपको मैच का आंखों देखा हाल और स्कोर सुना पाते हैं। चंद्रकांत शिंदे हमारे साथ जुड़ चुके हैं। चंद्रा, डू और डाई की लड़ाई है। हां, पक्का डू और डाय की लढाई आहे आणि त्या पद्धतीने दोघांना खेळावं लागणार आहे। आणि त्याचं जे चित्र ऋषींनी दाखवून दिलं आहे की क्लास काय असतो क्रिकेटच्या पार्टमध्ये। जरी मी जरा दूर झालो असेल तरी पण माझा क्लास अजूनही परमनंट आहे, हे ऋषीने आता प्रूव्ह करून दाखवलं आहे। प्रज्योत अंबीरे के सामने ओपनिंग बैट्समैन के रूप में इस वक्त श्रेयस इंदुलकर, और उनके साथ उनके पार्टनर हैं योगेश अन्ना चौधरी। पहली गेंद और आसमान में मिस टाइम किया है, और पहली बॉल पर श्रेयस इंदुलकर आउट, और प्रज्योत अंबीरे पिछले मैच के मुकाबले इस मैच में ज्यादा पैनापन के साथ गेंदबाजी करते हुए श्रेयस आउट ऑन डक। मोठी विकेट पहिल्याच बॉलवर प्रज्योत अंबिरेच्या खात्यामध्ये आपण पाहतोय। थोडासा
बॉल थांबून आल्यासारखं वाटलं. ज्या पद्धतीने बॅट फिरली श्रेयस इंदुलकरची, मिस टाइम झाला आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट इथे मिळत असताना. पॉवर प्लेमध्ये ते नेहमीच चांगले खेळतात आणि मागच्या मॅचला पण त्यांनी त्यांची बॅटिंग करून त्यांनी दाखवली आहे. आता सुद्धा रन्स जे आहेत त्याचे धाव घेताना त्यांना जोरदार फटकेबाजी करायचीच होती आणि तो प्रयत्न त्यांनी केला आणि त्या फटक्यात ते फसले. बड़ा विकेट और अब बैटिंग के लिए आते हुए ओमकार देसाई जुड़ने जा रहे हैं योगेश अन्ना के साथ. योगेश अन्ना आज अपने पहले मैच में ही 10 6 लगाए. मैन ऑफ द मैच संयुक्त रूप से उस्मान पटेल के साथ घोषित किए गए, जो भी इस प्रतियोगिता की एक हाईलाइट है. दोस्तों कई हाईलाइट्स है इस टूर्नामेंट में, जहां ये टूर्नामेंट है केवल इनवाइटीज के लिए, स्पेशल इनविटेशन के जरिए टीमों को खेलने के लिए बुलाया गया है. जो इसका मैच फॉर्मेट है वो इस तरह से रखा गया है कि कॉम्पिटिटिव क्रिकेट हर मैच में देखने को मिले, ये एक और खासियत है. और 6-6 ओवर के तमाम मुकाबले 14 कैमरे से लाइव टेलीकास्ट, कई खूबियां और कई परचम लहराते हुए मील का पत्थर साबित होता हुआ हर एक ओवर, हर एक मुकाबला, इट इज अ माइलस्टोन. तो अब लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन में योगेश अन्ना सामना करेंगे प्रज्योत अंबीरे का. दाहिने हाथ के बॉलिंग के लिए तैयार, राउंड द विकेट. ड्राइव किया बिल्कुल वी की शक्ल में, लेकिन वहां पर अनिकेत राउत को पाया, कोई रन नहीं. 0 पर 1. अच्छी शुरुआत यहां पर विक्रोलियंस द्वारा राकेश प्रभु और ऋषिकेश वैद्य ने जो उनको रन दिए हैं उसकी बदौलत रनों को बचाने का प्रयास हो रहा है. पटकर करने का प्रयास, रिवर्स शॉट खेलना चाह रहे थे, शायद पैर से लगी है, बॉल जा रही है आउटफील्ड पर तेज सरकती हुई और मैदान के बाहर निकल चुकी है. और अंपायर युवराज भालेराव लेग बाय के रूप में 4 रन घोषित करते हुए. अंपायर युवराज भालेराव ये भी एक बहुत ही ताजगी भरा चेहरा अंपायरिंग की दुनिया में आज पिछले कुछ सालों से उन्होंने कदम रखा है. और जैसा कल आप बता रहे थे, डेविड शेपर्ड ऑफ टेनिस क्रिकेट. कुणाल, फर्क सिर्फ इतना है कि मान लीजिए 111 का स्कोर होगा तो वो जंप कैसे करेंगे, वो एक इंतजारी जरूर रहेगी. 111चा स्कोर मगाशी आला होता, मग कदाचित त्यावेळेला युवराज भालेराव ग्राउंडवर नसावेत. यस, सिंगल नेल्सन पर ही यूज्ड टू जंप. तो क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव लाया है क्योंकि बाएं और दाएं हाथ के बल्लेबाज हैं. वहां पर लकी सिंह बाजवा को आप देख रहे हैं फाइन लेग पर. एक और तेज गेंद अंदर की तरफ काटा था, उस गेंद को योगेश लगातार ऑन साइड पर पुल करने का प्रयास कर रहे हैं और उसमें कामयाब नहीं हो पा रहे. चांगली बॉलिंग, बाईचा चौकार आल्यानंतर खूप महत्वाचं असतं तुमचं कमबॅक होणं आणि ते करून देत असताना. मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये या मॅचमध्ये पेस चांगला दिसतोय. बॉलर प्रज्योत अंबिरेचा लाईन लेन दिशा खूप चांगली पाहायला मिळते आणि समोर मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करणारा बॅट्समन खेळतोय. बिल्कुल स्टंप टू स्टंप बॉलर्स बैक ड्राइव और उसे रोका गया है. एक निश्चित चौका बचाया क्योंकि इस तरह के स्ट्रेट ड्राइव को रोकना बहुत मुश्किल होता है. मैथ्यू एडन, सचिन तेंदुलकर जैसे बल्लेबाज जब बैटिंग कर रहे हो, ये स्ट्रेट ड्राइव्स जो हैं, अगर सोचिए आप वो इतनी हैवी बॉल को रोकना, ये खतरे से खाली नहीं होता. एंड दिस वाज अ गुड सेव बाय विक्रोलियंस. 4 for 1 ऑल मॉन्स्टर्स एनडीएसपी मुंबई अगेंस्ट विक्रोलियंस मुंबई. फुलर लेंथ की गेंद लेकिन लेग स्टंप के बाहर और वाइड बॉल यहां पर. चार बाय और 1 वाइड, ये थोड़ा सा मुश्किल मामला है, एक्स्ट्रा रन खर्च करना. प्रज्योत अंबीरे की एक अलग स्टाइल है. देखिए गेंद बाएं हाथ में है, डालते समय राइट हैंड में लाते हैं. इस बार ड्राइव कर दिया मंगेश वैती के पास, वाइडिश मिड विकेट की जानिब 1 रन को हासिल करते हुए पहला कामयाब ओवर यहां पर हम कह सकते हैं. 1 ओवर की समाप्ति पर 6 गेंदें हुई है, 6 रन बना है, 1 विकेट गिरा है. चंद्रकांत जी, सर्कलमध्ये अशा पद्धतीची ओव्हर टाकायची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यात ते फक्त 1 रन बॅटने झाला आहे, बाकीचे टोटल एक्स्ट्रामध्ये झालेले आहेत आणि खरोखरच वाखाणण्याजोगी गोष्ट बॉलरनी अंबिरेने केलेली आहे. आणि अशा पद्धतीच्या बॉलरनीच
हा संघ पुढे जाऊ शकतो. त्याच पद्धतीने बॅटिंगवाल्यांना पण ती गोष्ट लक्षात यायला पाहिजे की ज्या पद्धतीने हे बॉलिंग करत आहेत तर आपल्याला पण बॅटिंगची रणनीती बदलली पाहिजे. डेफिनेटली. और 30 गेंदों में 73 रनों की दरकार है. 30 बॉल्स 73 रन टू विन. 43 का फर्क है गेंदे और रनों के बीच में. और ऐसे में एक और जहां बॉलिंग की अब शुरुआत हाईवे एंड से होने जा रही है और गेंदबाजी की जिम्मेदारी को निभाने के लिए मैदान में उतरते हुए गिरीश कोचरेकर ने अपना एकमात्र ओवर पिछले मुकाबले में 70 छोर से किया था और अब उनको हाईवे छोर से बुलाया गया है. हेलो योगेश अन्ना 5 बॉल में 1 रन. अब योगेश अन्ना कितनी बार आप 5 बॉल में 1 रन पर देखते हैं? बहुत कम. आज डेफिनेटली वो मतलब कहां रनों का सैलाब था पिछले मुकाबले में. 78 रन 20 गेंदों में और अब 5 गेंद में 1 पर खेल रहे हैं. लेकिन ये जो आंकड़े हैं ये उनके अंदर जो प्रतिभा है उसको जस्टिफाई नहीं करते. समय लेते हैं खिलाड़ी और जब सेटल होते हैं अपना खेल इंप्रूव करके दिखाते हैं. तो गिरीश कोचरेकर के लिए भी यहां पर अपने खेल को सुधारने का मौका है. विक्रोलियंस की बॉलिंग से ज्यादा विक्रोलियंस की फील्डिंग कैसी रहेगी इसके ऊपर भी बहुत कुछ निर्भर करेगा. 11 खिलाड़ी अगर एक रन भी बचाते हैं तो 11 रन की बचत हो जाती है, जो 2 6 यानी 2 खराब बॉल को प्रोटेक्ट कर सकती है. ये इस तरह की सोच रखनी होगी. नक्कीच. नौर की पहली गेंद पैरों के ऊपर आक्रमण रखना चाहता गिरीश स्वयं. देखिए किस तरह से अपने घुटने पर और ये वाइड बॉल. लेंथ अच्छी थी लेकिन लाइन ने धोखा दिया. अगदी बरोबर आहे. लाईन थोडीशी मिस करून गेली स्टम्पला आणि लेग स्टम्पच्या बाहेर बॉल गेला त्यामुळे वाईट बॉलचा इशारा आला. मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये या मॅचमध्ये रिदम खूप चांगली दिसते, खास करून गिरीशचा आपण विचार केला तर. मागच्या मॅचमध्ये काही वाईट बॉल त्याने केले होते पण याही मॅचमध्ये सुरुवात तशी झाली परंतु चांगली बॉलिंग तो करू शकतो. फुल टॉस बॉल. अब देखिए ये एक खराब गेंद. पहले मैच में भी अगर कुणाल आपने गौर किया होगा गिरीश कोचरेकर ने एक वाइड बॉल की थी और उसके बाद वाली गेंद फुल टॉस की थी. इस मैच में भी वाइड फॉलोड बाय द फुल टॉस और वो जो प्रेशर है वो यहां पर अब रिलीज कर दिया है बैटिंग साइड ने. और ये विक्रोली के लिए एक बहुत बड़ा शॉक रहेगा कि वाइड बॉल के बाद आने वाली फुल टॉस बॉल पर ये 6 लग चुका है. 5 बॉलमध्ये 1 रन हा स्कोर बोर्ड होता बॅट्समन योगेश अन्ना चौधरीचा आणि त्यानंतरच्या बॉलवर त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि आता हे आकडे शोभा देतात त्याच्या बॅटिंगला. 6 बॉल 7. ऋषि वैद्य ने लेकिन आज क्या पारी खेली है. अंग्रेजी में कहीं मैंने पढ़ा था, इफ यू वर्क फॉर सक्सेस यू बिकम मास्टर, इफ यू वर्क फॉर सेटिस्फैक्शन यू बिकम लेजेंड. कामयाबी के लिए खेलोगे तो आप उस्ताद बन सकते हो, लेकिन अगर आप अपने सेटिस्फैक्शन के लिए, संतोष के लिए खेलते हो तो आप डेफिनेटली किंवदंती यानी कि लेजेंड, आख्यायिका मराठी में कहते हैं, वो बन सकते हैं. और ऋषि वैद्य जो है डेफिनेटली ही इज अ लेजेंड. आताच त्यांनी दाखवून दिलं, प्रूव्ह करून दिलं. मगाशीच मी बोललो की लेजंड काय असतो आणि क्लास काय असतो तो त्यांनी दाखवून दिला त्यांच्या गेममधून. 14 पर 1 दूसरा ओवर पावर प्ले का निर्णायक ओवर है. गिरीश कोचरेकर और ओमकार देसाई के बीच अब राब्ता होने जा रहा है. ओमकार ने उठा दिया, बॉल हवा में और ये कैच वहां पर ड्रॉप हो गया. इसी की तो बात चल रही थी. क्रिसमस जब आती है तो अमेरिका में लोग अपने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वाइप करते हैं और बोर्ड लगे होते हैं शॉप टिल यू ड्रॉप. और यहां पर आप देखिए आज के दिन का 9वां कैच ड्रॉप हुआ है, ये हमारे स्कोरर हमें बता रहे हैं. 9th ड्रॉप्ड कैच. क्वालिटी क्रिकेटमध्ये अशा सगळ्या गोष्टी होतात. इझी कॅचेस सुटतात. चांगल्या क्रिकेटला हे शोभत नाही. बल्ले का अंदरूनी सीधा, लेकिन वहां पर शॉर्ट स्टॉप पर बॉल को रोका गया था बिल्कुल साइड स्क्रीन के सामने. और
रनों का ज्यादा नुकसान होते हुए वहां पर बचा लिया गया है बापू द्वारा। श्रेयस इंदुलकर आउट हुए सबसे पहले। इस वक्त स्कोर है 15, एक विकेट के नुकसान पर। 26 गेंदों में 64 रनों की दरकार। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है और निश्चित तौर पर बॉल मैदान के बाहर चली जाएगी फरार होती हुई 4 रनों के लिए। खूबसूरत शॉट। खूप चांगली बॅटिंग इथे करत असताना योगेश अण्णा चौधरी, त्याला माहिती आहे मेरिटवर कशा पद्धतीने खेळलं जातं, परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओंकार देसाईचा मागच्याच बॉलवर कॅच सुटलेला आहे आणि आतापर्यंत कालपासून आजपर्यंत आपण पाहिलं या मॅचमध्ये, या 70-70 बिग बॅश लीगमध्ये की जेव्हा जेव्हा कॅचेस सुटल्या तेव्हा तेव्हा मॅचेस गमावायला लागलेल्या आहेत विरोधी टीमला आणि कॅच ती खूप महत्वाची असेल, परंतु योगेश अण्णा ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करताना दिसेल योगेश। आज का चौथा मुकाबला 9 ड्रॉप कैचेस, दैट मींस 2 ड्रॉप कैचेस पर मैच, 1 ड्रॉप कैच पर इनिंग। इस बार उठा दिया, आप देखिए लपेट लिया, इसको कहते हैं लपेटना और बॉल मैदान के बाहर 6 रन। चौधरींची बॅटिंग मागच्या मॅचला आपण पाहिली, तेच सातत्य ते टिकून ठेवत आहेत, त्याच पद्धतीने फटकेबाजी करतायत आणि खरोखरच अप्रतिम बॅटिंग ते इकडे दाखवून देत आहेत मैदानावरती। जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळतो बॅट्समन योगेश अण्णा चौधरीचं। लहानपणी पतंग उडवायचो आणि एखाद्या पतंगला कापण्यासाठी ज्यावेळेला त्याच्या खालच्या मांजावरून आपण घसटायचो त्याला घसटी शॉट, तसा स्ट्रोक इथे मारलाय बॅट्समन योगेश अण्णा चौधरीने। जी हाँ, वो डायलॉग है ना, मैं मारता कम घसीटता ज्यादा हूं और ऐसा घसीटता हूं कि घसीटाराम हलवाई भी आके मिठाई खिला दे। अगदी बरोबर आहे, तशीच बॅटिंग योगेश अण्णा चौधरी करतोय। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 12.50 ची सरासरी रन झालेले आहेत। 25 येणारे बॉल शिल्लक आहेत, 24 आणि 24 बॉल मध्ये रन करायचे आहेत अजूनही 54। बहुत अच्छी पोजीशन में चंद्रा। पावर प्ले का जो खेल हुआ है उसमें आप क्या कहना चाहेंगे? पहली पारी में पावर प्ले के 2 ओवर में 19 रन बने थे, दूसरी पारी में 25। नाही, ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट त्यांनी पुरेपूर केलेली आहे आणि त्यांच्याकडे कुवत आहे। दोन्ही बॅट्समन तुल्यबळ आहेत आणि ओमकार पण आपला मुंबईचा खूप मोठा खेळाडू आहे आणि एकतर्फी मॅच जिंकून देण्याची त्याच्याकडे कुवत आहे आणि ऑलरेडी चौधरींनी तर पुढच्या मागच्याच मॅचला त्यांनी दाखवून दिलं आहे की मी कसा खेळू शकतो। डेफिनेटली योगेश अन्ना चौधरी आज पिछले कई सालों से बहुत उम्दा क्रिकेट खेल रहे हैं और धीरे धीरे हमारे बीच ग्रुप सी की तमाम टीमों का आगमन होने जा रहा है। ट्राइडेंट लॉजिस्टिक्स, ग्लोरियस स्पोर्ट्स को आप देखेंगे, इसके अलावा आर्यन स्पोर्ट्स कोलकाता और ऋषि 11 काटई डोंबिवली ठाणे। सुबह और दोपहर का क्रिकेट अगर जबरदस्त था तो शाम का और रात का क्रिकेट और बढ़िया और उम्दा। प्रज्योत अंबिरे के नेवर की पहली गेंद तेज तर्रार तीखे तेवर दिखाते हुए ओमकार के लिए तेज ट्रैवल होती हुई राकेश प्रभु स्टंप्स के बहुत करीब खड़े हैं और बिंदी गेंद। हीच अपेक्षा आपण करू शकतो प्रज्योत अंबिरेकडून, त्याच्याकडे वेग आहे आणि ज्यावेळेला या खेळपट्टीवर अशा पद्धतीने वेगवान बॉलिंग होईल, एक ओंकार देसाईला जीवदान मिळालं, त्याचा कितपत फायदा उचलेल ते देखील महत्त्वपूर्ण ठरेल। या मॅच मध्ये त्याची विकेट जर घेता आली प्रज्योत अंबिरेला थोडासा दबाव बनू शकतो बॅटिंग करणाऱ्या ऑल मॉन्स्टर्सवर। इस बार हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास जरूर हुआ था लेकिन रन जरूर मिलेगा। 1 रन से वहां पर ओमकार देसाई अब टीम को आगे ले जाते हुए। प्रज्योत अंबिरे बनाम ओमकार देसाई, ये भी एक बहुत बड़ा कॉन्टेस्ट रह सकता है, लेकिन इस वक्त योगेश अन्ना चौधरी, चौधरियों की तो शान निराली है। बचपन में चाचा चौधरी की कॉमिक्स पढ़ता था और अब यहां पर जो दूसरा चौधरी जिससे मैं प्रभावित हुआ हूं वो योगेश अन्ना चौधरी। अजूनही दोन्ही बाजूला बॅलन्स मॅच आहे। बॉलर साईडचे जर प्रयत्न चांगले झाले तर कदाचित ह्या मॅचला अजूनही वेगळ्या पद्धतीची कलाटणी मिळू शकते। क्या जबरदस्त ग्रंटिंग का साउंड जो आ रहा है बॉल करने के बाद। आमतौर पर लॉन टेनिस के खेल में सर्विस करने के बाद या खेलते समय ग्रंट, GRUNT, जो गले के अंदर से आवाज आती है, मोनिका सेलेस सबसे पहले इसने ग्रंट साउंड लॉन टेनिस में आया था। प्रज्योत अंबिरे गेंद करने के बाद एक ग्रंट
साउंड निकालते हैं, जो भी एक खासियत है। 26 पर 1। यॉर्कर, क्या परफेक्ट यॉर्कर थी, बिल्कुल टो क्रशर। कुणाल, स्टंप टू स्टंप अँड यॉर्कर। ग्रंटिंग बरोबर आता यॉर्कर देखील टाकतोय, हे खूप महत्वाचं आहे, कारण या अगोदरच्या बॉलवर पूर्णपणे शक्ती झोकली आणि आता शक्ती बरोबर त्याच्याकडे जो पेस आहे तो वापरत असताना अगदी योग्य टप्प्यावर बॉलिंग करतोय या ओव्हरमध्ये प्रज्योत अंबिरे। गति परिवर्तन, लोअर फुल टॉस थी, बल्ले के मुंह को बंद करते हुए खेला है वहां पर अनिकेत राउत के पास, जो दूर से दौड़कर आए थे। लगभग 15 से 20 गज उन्होंने अंतर को नापा और चौका बचाया अपनी टीम के लिए। ऑल मॉन्स्टर्स तीसरे ओवर में 1 विकेट के नुकसान पर 27, उन्हें रन बनाने हैं कुल मिलाकर 79। योगेश अन्ना 13 बॉल 19 पर खेल रहे हैं, ओमकार देसाई 3 बॉल 2। प्रज्योत के इस ओवर में अब तक 4 रन आए हैं और 1 विकेट। 19 गेंदों में 52 रनों की जरूरत है कुणाल। लक्ष ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 रन आले होते, असं वाटत होतं की सोपं करून जातील हे 2 बॅट्समन टार्गेट, परंतु प्रज्योत अंबिरेने ज्या पद्धतीने हे षटक आतापर्यंत हाताळले, कौतुक व्हायला पाहिजे या बॉलरचं। विक्रोळेकडून खेळत असताना महत्वाचं हे षटक होतं। 70 एन कडून तो बॉलिंग करतोय आणि 2 मातब्बर प्लेअरला आतापर्यंत त्याने शांत ठेवलंय, त्यामुळे हे षटक खूप महत्वाचं ठरेल। आणि नक्कीच त्यांनी तो भार उचललाय आणि दोन्ही ओव्हर्समध्ये त्याने दाखवून दिलाय की बॉलिंग कशी टाकायला पाहिजे। तो हमारी 70 ब्रॉडकास्टिंग टीम द्वारा बहुत ही उम्दा प्रसारण आप लोगों तक पहुंच रहा है। इस बार ओमकार ने हेलीकॉप्टर उड़ाया और क्रैश होता हुआ बड़ा विकेट प्रज्योत अंबिरे को मिलता हुआ, ये दूसरी सफलता और ओमकार देसाई आउट। मगाशी जी चूक झाली होती त्याची भरपाई झाली आहे या विकेटच्या माध्यमातून, कारण ओमकार देसाई पहिल्या मॅच मध्ये 1 रन करून रनआउट झाला। या मॅच मध्ये ओमकार देसाईने फक्त 2 रन केले, जास्त हानी झालेली नाही या कॅच सुटल्यानंतर ओमकार देसाई कडून या टीमची। आणि खरोखर खूप चांगली बॉलिंग प्रज्योत अंबिरेने या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळाली विक्रोळी या टीमला। नक्की कॅच सुटल्यानंतर जो काही इतर बॅट्समनने फायदा घेतला तो फायदा घेता आलेला नाहीये त्यांना, आणि खरोखर सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन अंबिरे यांनी केलंय। नए बल्लेबाज आ रहे किशन देवेंद्र। कुणाल, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में जो उन्होंने पारी खेली थी वो आज भी हम याद रखने जा रहे हैं, और यूके टाइगर चैंपियनशिप में भी बहुत लाजवाब प्रदर्शन किशन देवेंद्र का। उनके पास स्ट्रोक्स की जो रेंज है बहुत ही लाजवाब है। और ये देखिए बैकड्रॉप में आप देख रहे हैं हमारी टेलीकास्ट टीम, कितने सारे लोग काम करते हैं, कितने सारे बटन पर उंगलियां घूमती है, तब जाकर आपके स्मार्टफोन में एक अफलातुन टेलीकास्ट पहुंचता है। मैं 70 स्पोर्ट्स के लिए एक ही शब्द कहना चाहूंगा, आफरीन आफरीन आफरीन। हाईवे एंड से अब गेंदबाजी की जिम्मेदारी संभालने आ रहे मेरे ख्याल से प्रीतम बारी के सामने इस वक्त स्ट्राइक पर है योगेश अन्ना चौधरी। योगेश ने अच्छी स्टार्ट ली है, अब ये स्टार्ट को अच्छे स्कोर में ले जाना, निजी स्कोर को तो ले जाना है, टीम के स्कोर को भी ले जाना है, ये योगेश के ऊपर दोहरी जिम्मेदारी रहेगी। आंखें जम चुकी है योगेश अन्ना चौधरी की, और योगेश के ऊपर सारी निगाहें इस वक्त नंबर 9 की जर्सी पहने हुए। बल्ले को हाथ में घुमाते हुए अब अच्छा स्टांस लिया लेग स्टंप पर और तैयार। पहली गेंद आड़े बल्ले से खेल दिया है, इस बार ओवर पिच गेंद थी इसलिए ज्यादा तकलीफ नहीं हुई, 1 रन जरूर हासिल किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर अब पहुंचा 28 पर। 28 for 2 ये हमारे सारे टेक्नीशियंस। दोस्तों, जाकिर हुसैन साहब की उंगलियों को तबले पर घुमाते हुए तो आपने देखा होगा, थिरकते हुए देखा होगा, लेकिन हमारे टेक्नीशियंस की भी उंगलियां जो है बहुत फास्ट टाइप करना पड़ता है, फास्ट कमांड्स देने पड़ते हैं, तब जाकर आप लोगों तक बेहतरीन टेलीकास्ट पहुंचता है। टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क ऐसा कहा जाता है, और ये 70 का ड्रीम वर्क आप देख रहे हैं पूरी दुनिया में। खूप क्रुशियल ओव्हर आहे ही,
ह्या ओव्हर्समध्ये जर 2 षटकार लागले तर ह्या मॅच चेंज व्हायला वेळ लागणार नाही. तर बॉलरने पण याची प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि बॅट्समनला जर जिंकायचं आहे तर या ओव्हरमध्ये 2 षटकार मारणं खूप गरजेचं आहे. प्रीतम बारी, बारी के गेंद टप्पा खाकर स्टंप्स के ऊपर से बॉल ट्रैवल होती हुई चली गई. प्रीतम बारी ताजगी भरी गेंदबाजी कर रहे. 28 पर 2. किशन देवेंद्र देखिए किस तरह से सफल हुए, खेलना चाहते थे, आंखें मूंद के खेले थे और जो वजह थी कि बॉल राकेश के हाथों में चली गई. किशन को एक बार फिर से रोका प्रीतम बारी. सुबह बन मस्का और शाम को चाय के साथ मारी गेंदबाजी करने आ चुके हैं प्रीतम बारी, लय भारी. जिनकी गेंदबाजी जी हां है लय भारी. 28 पर 2. 2 बॉल त्यांच्यात आम्ही बघितले कटर्स. सतीश शेट्टीची आठवण करून दिली त्यांनी. 10 पीएल में ग्लोबलिंग वेस्टार शिपिंग के लिए जब प्रीतम बारी जुड़े, वो टीम फाइनल तक जो पहुंची है उसमें ये खिलाड़ी का भी बहुत बड़ा योगदान था. इस बार किशन ने कनेक्ट अच्छा किया है, लेकिन किशन को लौटना पड़ेगा. 2 डॉट बॉल खेलने का प्रेशर, स्ट्रोक के लिए कमिट होना. प्रीतम बारी ने किशन देवेंद्र को गलती करने पर मजबूर किया और अनिकेत राउत के हाथ में आता हुआ कैच, विकेट का बदन. संध्याकाळच्या सत्रात चहा बरोबर खारी आणि आता प्रीतम बारी चांगली बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत विकेट आणि विकेट पाहिजे होते या टीमला आणि ते विकेट मिळत असताना ओमकार देसाई आउट झाला असं वाटलं होतं की किशन देवेंद्र जो भरपूर वेगाने रन बनवण्यासाठी जाणला जातो त्याला 2 डॉट बॉल केले, दोन्ही बॉल फिरवले अक्षरशः त्याच्या डोळ्यासमोर आणि त्यानंतर कमिट करावं लागलं एका मोठ्या स्ट्रोकसाठी या बॅट्समनला आणि त्याचमुळे की काय बॅट्समन आउट झाला किशन देवेंद्र. मोठी विकेट आहे प्रीतम बारीसाठी. नक्कीच. नए बैट्समैन का आगमन हो चुका है. इस बार क्या चाटा मारा है उस शॉट और वाइड बॉल को, गेंद जा रही है, अब जाकर डीप कवर में उसे रोका गया है, लेकिन इसके पहले थ्रो पहुंचता, रन मुकम्मल करने में कामयाब रहे योगेश अन्ना चौधरी. स्कोर आगे बढ़ता हुआ 30 पर 3 नए बल्लेबाज जुड़ चुके हैं. वसीम 30 पर 3 चौथे ओवर की लगभग आखिरी गेंद तक अब हम आ चुके हैं. प्रीतम बारी ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है अब तक, अपने इस ओवर में 3 रन देकर 1 विकेट हासिल किया है. इसीलिए क्रिकेट में एक शब्द है यूटिलिटी प्लेयर, यानी कि आप उनसे बहुत सारे काम करवा सकते हैं. बारी का एक कम रन खर्च होने वाला ओवर और ये ओवर निर्णायक साबित हो रहा है इस मैच के परिणाम के ऊपर, ऐसा इस वक्त हम कह सकते हैं. 4 ओवर की समाप्ति, 4 ओवर के बाद 30 रन 3 विकेटों के नुकसान पर. अब 12 गेंदें बची है, 49 रन चाहिए, यानी कि हर बॉल पर 4 रन जब बनाते हैं तो स्कोर इक्वल होगा. क्या कहेंगे चंद्रकांत शिंदे? क्रिकेटमध्ये सांगतात ना की काही होऊ शकतं. ज्याप्रमाणे आता आपले लेफ्टी बॅट्समन बॅटिंग करत आहेत त्या पद्धतीने जर ते लागले मागच्या इनिंगसारखे तर ही मॅच ते त्या पद्धतीने जिंकून देऊ शकतात. पण एवढं पण इझी नाही आहे. आता ही मॅच थोडीशी एकदम काट्याच्या टक्करमध्ये पोहोचली आहे. कुणाल, पहले 2 ओवर में 25 रन और उसके बाद वाले 2 ओवर में महज 5 रन. त्यामध्ये धारदार बॉलिंग झाली हे देखील विसरून चालणार नाही. प्रज्योत अंबिरेने जे तिसरं षटक टाकलं त्यामध्ये फक्त 2 रन 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि प्रीतम बारीने खूप चांगली बॉलिंग इथे केली. त्याच्या या ओव्हरमध्ये फक्त 3 रन आणि त्याचमुळे मी म्हणेन पूर्णपणे बॅकफुटला गेला ऑल मॉन्स्टर्स हा संघ या मॅचमध्ये. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय 17 एक ॲप देखील लॉन्च केलेला आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवरून ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि एका क्लिकमध्ये घर बसल्या तुम्ही कुठल्याही
गोष्टीची ऑर्डर करू शकता. त्यामध्ये टी शर्ट, ट्रॅक शूज, त्याचबरोबर बॅट्स आणि परफ्युम्स, जो एक वेगळं प्रोडक्ट 7070च्या माध्यमातून लॉन्च केलंय हरीश सर. 7070 इज डेफिनेटली अ ब्रांड नाउ और इसके आज मेरे ख्याल से अभी अभी उन्होंने 10 साल भी पूरे किए हैं और मैं मुबारकबाद देना चाहूँगा जनाब तारीफ सैयद को और एक ही चीज़ कहूँगा, तारीफ करूँ क्या उसकी जिसने तारीफ को बनाया. तो अल्लाह ताला आपको बहुत नेकी दे, बरकत दे, इंशाल्लाह ताला आप आगे तरक्की करें, ये दुआ हम करते हैं. हमारे नेक ख्वाहिशात आपके साथ हैं. 4 ओवर 30 रन 3 विकेट और करंट रन रेट 7.5 का नया ओवर लेकर आ रहे राकेश प्रभु. योगेश अन्ना चौधरी 16 में 22 और वसीम अभी अभी आए हैं. चंद्रा क्या कहेंगे? अजूनही मॅच काटायची आहे, कारण योगेश अण्णा विकेटवर आहेत आणि मागच्या मॅचला तुम्ही पाहिलं त्यांनी कशी धुवाधार बॅटिंग केली. तर ह्या 3 बॉलवर तुमच्या लक्षात येईल की मॅच कुठल्या परिस्थितीमध्ये चालली आहे. पहली गेंद इस बार बैकफुट पर खदेड़ा था, रन लेने का प्रयास स्टंप्स के बाजू से, देखिए 2 बार निशाना चूका. लेकिन एक अच्छी बात यह है कि कोई चौका खर्च नहीं हुआ है, लेकिन निशान चूका जरूर है. निशान चूक माफ है, नहीं माफ नीचा निशान. बहुत अनोखी अंदाज में खेला था लेफ्टी बैट्समैन, बहुत स्टाइलिश अंदाज. और राकेश देखिए, बिल्कुल बचपन में हम कभी अल्लंग खेला करते थे डप्पर से और ऐसे लगता नहीं था, बिल्कुल स्टंप के बाजू से गेंद गई और एक सुनहरा अवसर खो दिया. 31 पर 3, 11 गेंदे 48 रन, 11 बॉल्स 48 रन टू विन. राकेश प्रभु 70-70 छोर से योगेश अन्ना चौधरी के लिए. चौधरी अब उल्टा सुल्टा खेलने गए और वहां पर कामयाब नहीं हो पाए, रन नहीं मिलेगा. जी हाँ दोस्तों, अब उल्टा सुल्टा शब्द आते ही ऋषि 11 काटे के नीलेश मात्रे जी की मुझे याद आ रही है, जो अब खेलने जा रहे हैं. कुणाल, अगदी बरोबर आहे. उलटा सुलटा हे टोपण नाव त्या खेळाडूचं आहे आणि ऋषी लेवन काटे टीमच्या माध्यमातून तो खेळताना देखील दिसेल. या बाबतीत आपण चंद्रा सरांना जास्त विचारू शकतो. दोन प्लेयर आहेत तसे. इस बार यॉर्कर बॉल थी और लकी सिंह बाजवा के पास जाती हुई गेंद दूसरा ले नहीं पाएंगे क्योंकि ओए लकी ओए. हा, तशा पद्धतीचे 2 खेळाडू आहेत. एक काट्या राजू, एक उलटा सुलटा आपला मात्रे. हे लेफ्टी पण बॅटिंग करतात आणि रायटी पण बॅटिंग करतात आणि खरोखरच मग कॅप्टन तिकडे किंवा संघ गोंधळात पडतो की नेमके काय आहेत. कुणाल, इस पर मुझे एक ऐसा ख्याल आ रहा है, आजकल जो गेंदबाजों की फौज है एम्बी डेक्स्ट्रस, आने वाले दिनों में टेनिस क्रिकेट में एक बॉलर ऐसा भी आएगा जो दाएं हाथ से भी बॉलिंग करेगा, बाएं हाथ से भी करेगा. बरोबर. अब यही देखना बाकी है. एक और उम्दा गेंद, अपने कद का पूरा फायदा उठाते हुए राकेश प्रभु अतड़ियों की ऊंचाई को नापने का प्रयास था. ये पिच जो है ये बल्लेबाजों के लिए मुफीद है, लेकिन गेंदबाजों के लिए भी उतनी ही मुफीद और असरकारक नजर आ रही है. 32 पर 3, 5वें ओवर का खेल, 8 गेंदों में 47 रनों की जरूरत, 8 बॉल्स 47 टू विन. इस बार गति परिवर्तन था और बहुत ही कामयाब गेंदबाजी का प्रदर्शन. विक्रोलियंस का पहले मैच में प्रदर्शन और दूसरे मैच में प्रदर्शन में जमीन आसमान का फर्क नजर आ रहा है. ऋषि वैद्य ने इस टीम के अंदर ताजगी का इंजेक्शन भर दिया. हम जीत सकते हैं, वी कैन डू इट, और अब वो ऑलमोस्ट करने के करीब आ चुके हैं. इस बार भी गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पा रहा है. राकेश प्रभु ने एक बहुत ही असरकारक ओवर समाप्त किया है और कुणाल, यही सही क्रिकेट भी है. ऐसा कहा जाता है, प्ले क्रिकेट टू एक्सप्रेस एंड नॉट टू इम्प्रेस. त्या शेवटच्या 3 ओव्हरमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती की ह्या लोकांनी कटर्स बॉलिंगमुळे इथपर्यंत मजल मारली. आता प्रीतम बारेंनी दाखवून दिलं, 3 बॉल कटर्स, 4था बॉल कटर्स. त्या कटर्स बॉलिंगमुळेच मला वाटते हे पुढे सर्वाय झालेत आणि जोरजोरात न टाकता.
क्या ऑलराउंडर है कुणाल राकेश प्रभु। मतलब आज के दिन जब ट्राइडेंट लॉजिस्टिक्स की टीम खेलने जा रही है, आज मैं असलम शेख साहब को याद करना चाहूंगा। हमारे असलम भाई जहां कहीं भी हो, अल्लाह उनको जन्नतुल फिरदौस में एक अच्छा मकाम अता फरमाए। लेकिन असलम भाई, मैं आपको भूला नहीं सकता, लेकिन दुख यह है कि मैं आपको वापस भूला भी नहीं सकता। बट ट्राइडेंट लॉजिस्टिक्स को अगर इस टूर्नामेंट को जीतना है आज, तो वो असलम भाई के लिए जीतना होगा, ऐसा मुझे लग रहा है। फैंटास्टिक ऑलराउंडर, फंटास्टिक फंटास्टिक। उनके साथ बहुत सारा साल में खेला हूँ, तो उसके जैसा ऑलराउंडर बहुत कम ही दिखने को मिलता है। सी ग्रुप के मुकाबले अभी बाकी हैं, अभी बी ग्रुप के मुकाबले चल रहे हैं। ट्राइडेंट लॉजिस्टिक्स, ग्लोरियस स्पोर्ट्स। आखिरी ओवर की शुरुआत हो रही है। ऋषि 11 काटई और आर्यन रॉकर्स कोलकाता। वसीम तैयार, वसीम ने उठा जरूर दिया है, गेंद जा रही है दूर और ये लगा, खूबसूरत 6। भरपूर उशीर झाला या स्ट्रोकसाठी आपण विचार केला तर ज्या पद्धतीने मगाशी उमर 11चा जो संघ JBL कांद्रा खेळला, उमर भरपूर उशिराने आला आणि आता देखील तेच झालं या मॅचमध्ये। योगेशांना पहिलेपासून चांगल्या टचमध्ये दिसला हे नक्की, कारण पहिले 5 बॉल त्याने वेळ घेतला, त्यानंतर असं वाटलं षटकार त्याच्या बॅटमधून आला, तो कुठेतरी इनिंग बिल्ड करेल, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल, परंतु आता या मॅचमध्ये तितकंसं काही शिल्लक राहिलेलं नाही हरीश सर। इस बार उठा दिया ऊपर और क्लियर हो जाएगी। जी हाँ, 6 लग रहा है और वो अपने पर्सनल स्कोर को आगे जरूर ले जा पा रहे हैं, लेकिन टीम को आगे नहीं ले जा पा रहे हैं। वो बात का एक मलाल जरूर मन में रहेगा। वसीम जिस तरह से शफल हुए, बहुत ही लाजवाब फिनिशिंग थी शॉट की, बेमिसाल टाइमिंग। अब राउंड द विकेट आ रहे हैं वहां से प्रीतम बारी। यॉर्कर लेंथ की बॉल थी, लेकिन ओहो, डायरेक्ट हिट। राकेश प्रभु ने पिछली बार मिस किया था, हल्का थ्रो था, लेकिन इस बार ताकत का प्रहार था, मानो एक जैवलिन थ्रोअर जैवलिन कर रहा है, और वहां पर विकेट गिरा दी है। एक और विकेट का पतन और 4 विकेट का पतन हो चुका है। और ऑल मॉन्स्टर्स सैंडी एसपी टीम की चुनौती अब इस प्रतियोगिता से खत्म होने जा रही है। ह्या टुर्नामेंटमध्ये अमोलचा विशेष होतो, खरोखरच विक्रोली यांचा संघ त्याने खूप चांगला बांधला। एक संघाचे चांगले 4-5 प्लेयर घेऊन त्याने मोठ्या प्रतियोगितेमध्ये भाग घेतला आहे आणि त्याला माहिती आहे की कसे खेळाडू लागतात मोठ्या क्वालिटी क्रिकेटमध्ये, त्या पद्धतीने त्याने तो संघ बांधला आहे। ड्राइव कर दिया वसीम के साथ आते हुए प्रीतेश जोशी और 1 रन। चंद्रा, ये टूर्नामेंट का फॉर्मेट का एक फायदा ये भी है कि यहाँ पर आपको नेट रन रेट के जंजाल में, मायाजाल में जाने की जरूरत ही नहीं है, सीधा जीतो आगे बढ़ो, जीतो आगे बढ़ो। बहुत खूप सुंदर कल्पना आहे ही, ज्यांनी पण आणली आहे, खूप सुंदर आणली आहे। आणि आता हे तारिक भाईनी हे हा जो फॉर्मॅट केला आहे, रचला आहे, हा पूर्ण जग, टेनिस बॉलचं पूर्ण जग ना हा वापरणार आहे। तो 32 रनों से भव्य विजय हासिल की है यहाँ पर टीम विक्रोलियंस ने। और 5वें और आखिरी मुकाबले में बी ग्रुप के उनका मुकाबला होगा JBL कांद्रा से। तो मैन ऑफ द मैच और टॉस की रस्म को पूरा करने जा रहे हैं हमारे काबिल दोस्त चंद्रकांत शेटे।